आपल्याला डोक्यात कुठेतरी मायबाप सरकार अशी संकल्पना डोक्यामध्ये असते की जणू ते आपल्यासाठी काहीतरी करतात, आपल्यासाठी ते देतायत. ते देणारे आणि आपण घेणारे असं नाही होत. आपण त्यांना देतोय जॉब आणि त्याच्याबद्दलचे भत्ते, त्याच्याबद्दलचं महत्व, त्याच्याबद्दलचे अधिकार. त्यामुळे याचक ते आहेत, आपण नाही. काय काम करतो नगरसेवक, दर गणपतीला काहीतरी येतं आमच्या घरी, हे त्यांचं कामच नाहीये. करेक्ट. पण त्यांनी आपण खुश होतो, वेरॅज त्यांची जी ऍक्च्युअली कामं आपण करून घेतली पाहिजेत ह्याचं आपण कधी पाठपुरावा करतच नाही. पण ते का होतं माहितीये का, म्हणजे माझं असं हायपोथेसिस आहे की ते फ्रस्ट्रेशन मधनं होतं की 5 वर्षात रस्ता तर यांनी सुधारला नाही, निदान हे तरी दे. सर्व राजकीय नेते हे मत जाण्याला घाबरतात. शेवटी ते तुमची व्हॅल्यू ही मतामध्ये करतात. अर्थात जेव्हा 10, 15, 25 लोक एकत्र मिळून जातात आणि म्हणतात की हे आमच्या भागातला हा प्रश्न आहे, हा सॉल्व्ह करा, तेव्हा नगरसेवक, आमदार काय, खासदारही लक्ष घालतात. खासदार आणि आमदार यांचं काम हे विधानसभा आणि लोकसभा इथेच आहे. त्यांचं मतदारसंघात खरं तर कामच नाही. आम्हाला मतदारसंघात वेळ द्यावा लागतो, कारण त्याशिवाय आम्हाला लोक त्यांना असं वाटतं की आमचा आमदार इकडे फिरकलाच नाही आणि म्हणजे यांनी कामच केलं नाही. तर याच्या मागे पॉलिटिकल कंपल्शन वाला पार्ट आहे. माझ्या समोर जर घराच्या समोर खड्डा आहे आणि त्याची तक्रार केली तर तो भरला जाऊ शकतो का? बहुतांश वेळा होतात. 99.99% वेळा कामं होतातच. मुद्दा कुठे आहे की आपण करतच नाही. आपण पहिली तक्रारच करत नाही. आपण ते पाऊलच उचलत नाही. सगळ्यांना मी हेच सांगतो की करून बघा. आणि माझा असा 15 वर्षाचा अनुभव आहे की 100तली 95 कामं होतात. हॅलो, नमस्कार. मी ओमकार जाधव आणि मी सावनी. दोघेही नागरिकशास्त्राच्या या नवीन एपिसोडमध्ये, उजळणीच्या नवीन एपिसोडमध्ये खूप स्वागत करतो. तुम्ही जर उजळणीचे काही एपिसोड्स फॉलो करत असाल तर आपण नागरिकशास्त्रामध्ये विसरून गेलेल्या आणि नागरिकशास्त्राचा काय आपल्या आयुष्याशी संबंध आहे, रेलेव्हन्स आहे, हे सगळं शोधण्यासाठी आपण हे एपिसोड्स करतो आणि आपण वेगवेगळ्या विषय घेऊन वेगवेगळ्या पाहुण्यांसोबत गप्पा मारतो आहोत. तर एकूणच लोकांचं, नागरिकांचं या लोकशाहीतलं काय स्थान आहे, त्यांचा काय रोल आहे या एकूण लोकशाहीमध्ये आणि त्यांचं आणि सरकारचं पण काय नातं आहे, याच्याबद्दल गप्पा मारण्यासाठी आज आपल्यासोबत खास मित्र आहे आपला. सावनी ओळख करून देईल. येस, आज आपल्या बरोबर आहे परिवर्तन नावाची संस्था आहे, त्याचा फाउंडर आणि पॉलिसी रिसर्च ऑर्गनायझेशनचा प्रेसिडेंट आणि फाउंडर तन्मय कानेटकर. आणि आधीच्या एपिसोड्समध्ये म्हणजे आपण सुरुवातच अशी केली की समाजाची गरज आपल्याला का असते, मग त्याच्यानंतर देश म्हणजे काय असतं, मग लोकशाही म्हणजे काय असते, मग त्यानंतर लोकशाहीमधल्या वेगवेगळ्या ऍस्पेक्ट्सचा अभ्यास केला की महानगरपालिका, मग आमदार काय करतात, विधानसभा कशी चालते, पोलीस काय करतात. पण ह्या सगळ्या यंत्रणा आपण ज्यांच्या पर्स्पेक्टिव्हनी समजायचा प्रयत्न करतोय आणि चॅनलचं पण जे नाव आहे नागरिक शास्त्र, ह्या नागरिकांचं काय असतं बाबा, हे मुळात समजून घेण्यासाठी की ह्या सगळ्या लोकशाहीमध्ये आपल्या नागरिकांचा नक्की रोल काय असतो किंवा काय करायचं आपण नागरिकांनी, हे असे बेसिक प्रश्न घेऊन आम्ही आलेलो आहोत तुझ्याकडे. आणि उजळणी तू करून घेशील याची मला खात्री आहे. नक्की. मला वाटतं सरकार आणि नागरिक यांचं नातं काय आहे, इथपासून जर आपण सुरुवात करू शकलो. नागरिकशास्त्र असं म्हणल्यानंतर किंवा नागरिक असं म्हणल्यानंतर असं खूप काहीतरी बोजड, अवजड असं सगळं वाटतं. त्यामुळे आपलं आणि आपल्या सरकारचं नातं काय, हे अगदी एका वाक्यात सांगायचं असेल, अगदी सोप्या भाषेत सांगायचं असेल, तर एम्प्लॉयर आणि एम्प्लॉई असं ते कोण नातं आहे. एम्प्लॉयर, कोण एम्प्लॉई? आपण नेमतो, आपण निवडतो, त्यामुळे आपण एम्प्लॉयर आहोत ओके. आणि आपल्यासाठी काम करणारे ते आपले एम्प्लॉई आहेत. याचा अर्थ आपले सेवक आहेत, म्हणून आपण त्यांना नगरसेवक म्हणतो. प्रधानसेवकही प्रधानसेवक म्हणून घेतात स्वतःला, त्यामुळे प्रधानमंत्री म्हणजे. तर ते आपले सेवक आहेत आणि त्यांना 5 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट आपण देतो. सो ते कॉन्ट्रॅक्च्युअल लेबर आहेत लिटरली. टेक्निकली अगदी स्पष्ट सिंपल भाषेत सांगायचं झालं तर. आणि ते आपण नेमतो. त्यामुळे आपण नेमणारे लोक आहोत. आपण त्यांना हायर करतो. आपण त्यांना कामावर ठेवलेलं आहे आणि त्यांनी काम करणं अपेक्षित आहे. त्यामुळे इतकं सोपं नातं या 2 घटकांमधलं आहे, की आपण आणि आपल्यासाठी काम करणारे एम्प्लॉईज असं ते सोपं आहे. आपल्याला डोक्यात कुठेतरी मायबाप सरकार अशी संकल्पना डोक्यामध्ये असते, की जणू ते आपल्यासाठी काहीतरी करतात, आपल्यासाठी ते देतायत. आपण ते देणारे आणि आपण घेणारे असं नाही होत. आपण त्यांना देतोय जॉब आणि त्याच्याबद्दलचे भत्ते, त्याच्याबद्दलचं महत्व, त्याच्याबद्दलचे अधिकार. सो रिस्पॉन्सिबिलिटी पण देतोय, ऑथॉरिटी पण देतोय. कारण रिस्पॉन्सिबिलिटी नुसती देऊन उपयोग नाही, ऑथॉरिटी पण दिली पाहिजे. त्यामुळे या दोन्ही गोष्टी देणारे आपण आहोत. त्यामुळे याचक ते आहेत, आपण नाही.
आणि हे इलेक्शनच्या वेळी हायलाइट होतं. हं, हं. मला हे म्हणजे ऐकल्यानंतरच असं असं बसवावसं वाटतंय. कारण म्हणजे तेच झालं ना, आपल्याला कधीच तर लोकशाहीमध्ये आपल्याला एवढं महत्त्व आहे, हे कधीच हायलाइट होत नाही. ना ते करून देतात, ना कधी आपणही स्वतःला ती जाणीव करून देतो, की तुझं काहीतरी महत्त्वाचं स्थान आहे करेक्ट. बाबा, हे तुझ्यासाठी चाललंय. आणि एम्प्लॉयर एम्प्लॉयी हं, रिलेशनशिप पण बघ ना, म्हणजे इधर असं वाटतं की या दोन पॅरलल गोष्टी चाललेल्या आहेत. मतदान हा त्याचा इंटरसेक्शन पॉइंट आहे. बाकी मग ते आपल्या परत रस्ते, आपण आपापली आपल्या जातात. हं, रस्ते. हं. असं वाटतं. म्हणजे ती चेक्स अँड बॅलन्स सिस्टम वगैरे आपण पुस्तकात वाचलेलं, की आपण विचारू शकतो बाबा कसं काम चाललंय वगैरे. पण ते काही होताना दिसत नाही. तर काय कशा पद्धतीने हे आपण एम्प्लॉयर एम्प्लॉयी म्हटलं तर कशा पद्धतीने आपण कामावर लक्ष ठेवू शकतो? आता मतदानाचा तू उल्लेख केलास तर इलेक्शन्स किंवा निवडणुका याला खूप जास्त महत्त्व लोकशाहीमध्ये मिळताना दिसतं. मीडियामध्ये, न्यूजमध्ये, हो, चर्चेमध्ये सगळीकडेच निवडणुका आल्या की आपण सगळेजण चार्ज्ड अप असतात हो. आणि उत्साहात असतात आणि विच इज ग्रेट कारण ती उत्तमच परिस्थिती आहे. पण निवडणुकांचं महत्त्व काय किंवा थेरटिकली निवडणूक म्हणजे काय? तर हं, आपण एम्प्लॉयर एम्प्लॉयी म्हणलं, हं, तसं निवडणूक म्हणजे तुमचा जॉब इंटरव्ह्यू आहे हं. आणि हायरिंग प्रोसिजर आहे. हो. पण हायर केलं म्हणजे कंपनी आपोआप चालली असं होत नाही. त्यामुळे हायरिंग झाल्यानंतर पण तुमचं काम असतं एम्प्लॉयर म्हणून सुद्धा हं, हं. आणि एम्प्लॉयी त्याचं काम करतोय की नाही हे बघणं. तर हायर करत असताना कोणत्या जॉबसाठी करतो आहोत, त्या व्यक्तीचं त्या पोस्टचं जॉब प्रोफाईल काय आहे आणि त्यानुसार आपण त्या त्या जॉब प्रोफाईलसाठी व्यवस्थित व्यक्ती शोधणं. हो, हो, त्यामुळे जॉब प्रोफाईल एम्प्लॉयरला माहिती पाहिजे हो, आणि त्यानुसारच इंटरव्ह्यूज घेतले गेले पाहिजेत आणि हो, त्यानुसार हायरिंग केलं गेलं पाहिजे हो, आणि त्याची प्रोसेस म्हणजे निवडणूक आहे. सो निवडणूक झाली, की मग देश पण चालवायचा आहे. हो, लोकांनी लोकांसाठी चालवलेला देश म्हणजे लोकशाही हो. यंत्रणा असलेला देश. त्यामुळे देशही चालवण्याची लोकांची जबाबदारी आहे. ते चालवत असताना काही प्रोसिजर करण्यासाठी म्हणजे कंपनी जरी एखादा कंपनीचा ओनर चालवतो असं म्हटलं असलं तरी हाताखाली जसे कामगार असतात, अनेक मॅनेजर्स असतात, अनेक काय बोर्ड ऑफ डायरेक्टर्स असेल, सीईओ नेमलेला आहे, सीटीओ नेमलेला आहे. तसे आपण पंतप्रधान, खासदार, आमदार, नगरसेवक हे नेमत असतो. हं. आपलीच कंपनी आहे, हो, आपलाच देश आहे, आपल्यालाच चालवायचा आहे. पण ॲक्चुअल रोजच्या दैनंदिन मंडेन गोष्टी करण्यासाठी हो. काही माणसांना आपण नेमतो आहोत आणि त्यांनी महत्त्वाचे डिसिजन घेताना आपल्याला विचारलं पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला पुढचं वर्षभर, पुढची 5 वर्षसुद्धा काम करायचं आहे. तर हे रिलेशनशिप महत्त्वाचं आहे. निवडणूक सगळ्यात मोठा इव्हेंट नाहीये. निवडणूक महत्त्वाचा इव्हेंट आहे, हं, पण तो हायरिंग पुरताच आहे. करेक्ट माणूस हायर केला, तर कंपनी योग्य पद्धतीने चालेल. हं, तसा हं. व्यवस्थित माणूस हायर केला, तर त्यांच्याकडनं आपल्याला योग्य काम करवून घेता येईल पुढची 5 वर्ष. हो, हो, अशी ती तरतूद आहे. अशी ती हो. एकूण सिस्टम आहे. त्यामुळे ते इंटरसेक्शन नाहीये. हं, ते एक जातानाचं लागणारं स्टेशन आहे हं. आणि मग तिथून आपण करेक्ट म्हणजे जंक्शन आहे असं म्हणू. मग तिकडनं फाटे फुटतायत, की आपण कुठल्या दिशेला जातोय. हो. आपल्याला या दिशेला जायचंय का या दिशेला जायचंय? जर या दिशेला जायचंय तर योग्य इंजिनच चढा. योग्य इंजिन नको म्हणायला. परत इलेक्शन कमिशन आपल्याला हे करेल. पण योग्य काय गाडीत चढून योग्य दिशेला जा. तर ते बघणं गरजेचं आहे, की आपल्याला काय हवं आहे. हं, हं, हं. आता आपण म्हणजे कायम ज्यावेळेस पॉलिटिक्सबद्दल बोलतो, लोकशाहीबद्दल बोलतो, त्यावेळेस कायम बोट ठेवलं जातं, की हे म्हणजे जर आता त्याला आपण एम्प्लॉयी रिलेशनशिपमध्ये बघणार असू, तर हा एम्प्लॉयी काम करत नाही, या पद्धतीनंच आपण बोलतो. पण त्यामध्ये एम्प्लॉयरची पण काहीतरी जबाबदारी असते, त्याच्याकडे आपण फारसं बोलत नाही. म्हणजे आता आपण ज्या-ज्या वेळेस लोकशाहीमध्ये लोकांचा सहभाग म्हणतो, त्यावेळेस फक्त मतदान हा एकमेव गोष्टीबद्दल आपण बोलतो. पण ते सोडूनही लोकांची काही कर्तव्य आहेत, त्यांचे काही अधिकार आहेत, त्यांची काही कामं आहेत. तर त्याच्याबद्दल फार नाही बोलत आपण, फार चर्चा नाही करत. म्हणजे आपण एकदा हायर करतो आणि कर बाबा तू तुझं काम आणि नंतर आपण त्याला डेडलाईनही देत नाही. आपण त्याला सांगतही नाही काय करायचं आहे, फॉलोअपही करत नाही आणि नंतर काम झालं नाही म्हणून तक्रार करतो. म्हणजे नॉट नेसेसरीली असंच होत असेल, पण असंही होतं. बरोबर. तर आपल्या काय जबाबदारी आहेत ॲज एम्प्लॉयर याच्यावर थोडं बोलू शकलो तर? अ, पहिली एक छोटीशी गोष्ट सांगायची तर आपण कोणालाही काम करण्यासाठी नेमलं. कोणीही असेल म्हणजे हं. अगदी काय घर झाडण्यासाठी एक व्यक्ती आपण नेमलेली आहे फॉर एक्झाम्पल हो, ठीक आहे. तर ती व्यक्ती घर व्यवस्थित झाडतीये का? हे आपण बघतो. मग एखाद दिवस म्हणू की "अरे नाही झाडलेलं, तो कोपरा जरा नीट राहिलेलाच आहे, तो हं. नाही नीट झाडलेला." हे आपण म्हणू दुसऱ्या दिवशी सांगतो आपण, की "ते नीट झाडून घ्या. ते हो. बाजूला करून जे तिथे कुंडी ठेवली ती बाजूला नीट करून झाडून घे." हे दुसऱ्या दिवशी आपण काळजीपूर्वक पद्धतीने सांगतो. हं. हे जसं महत्वाचं आहे, तसं आपण एखाद्या दुकानात समजा गेलो आणि म्हटलं, की "हे ₹10 मला ₹10 चा बिस्किटांचा पुडा द्या." आता नॉर्मली आपल्याला माहिती आहे, की ₹10 काय 100 ग्रॅम बिस्किटं मिळतात किंवा 200 ग्रॅम बिस्किटं मिळतात. त्याच्यावर लिहिलेलं आहे. त्याच्याऐवजी तुम्हाला 50 ग्रॅमच मिळाली. तर हं. आपण काय करू? आपण भांडू.
हं. आपण म्हणू की अरे ह्याच्यावर लिहिलंय 100 ग्रॅम मिळायला पाहिजेत, पण 50 ग्रॅमच मिळतायत. हं. तर तू माझ्याकडनं ₹10 का घेतो? 5च घे. हं. हे आपण भांडू किंवा 100 ग्रॅम तरी दे. हे आपण त्या व्यक्तीशी भांडू, त्या विक्रेत्याशी भांडू. तर या दोन्ही गोष्टी आपल्याला ॲक्चुअल सरकार चालवत असताना पुढची 5 वर्ष बघायच्या आहेत. हं. कारण आपल्यातला प्रत्येक जण हा टॅक्स पेयर आहे. कोणीही असं नाहीये की एकच व्यक्ती टॅक्स पेयर आहे आणि बाकी कोणी टॅक्स पेयर नाहीयेत, असं हो, नाहीये. हो, आपण बिस्किटाच्याच पुड्याचं उदाहरण घेतलं तर बिस्किटाचा पुडा घेतल्यानंतरही जी भरतो. हो, आपल्यातला प्रत्येक जण भिकारी सुद्धा टॅक्स पेयरच आहे. हो, कारण त्यांनी त्या जी भरलेलाच असतो तो बिस्किटाचा पुडा विकत हो. घेत असताना. त्यामुळे हा गैरसमज पहिला दूर करणं गरजेचं आहे की काहीच लोकं टॅक्स भरतात आणि बाकी सगळे फक्त चैन करतात. अशी अशी परिस्थिती नाही. अजिबातच. भारतातले सर्वजण टॅक्स भरतात, सर्वजण कर भरतात. याच कराच्या पैशातनं देश चालतो हो, आणि याच पैशातनं जे काही सोयी-सुविधा आहेत त्या घडणार आहेत, त्या आपल्याला मिळणार आहेत. हो. आता त्या योग्य मिळाल्यात का नाहीत? आपल्याला जे काही कबूल केलेलं आहे 100 ग्रॅम बिस्किटं, ती आपल्याला मिळाली आहेत का नाही? हे बघणं आपलं काम आहे. हं. आणि ती देणारी व्यक्ती आपणच नेमलेली असल्यामुळे ती देतीये ना व्यवस्थित हेही बघणं आपलं काम आहे. हो, त्यामुळे फायनल आउटपुट जो बिस्किट आहेत फॉर एक्झाम्पल या उदाहरणामध्ये आपण हो. बघतोय तर फायनल आउटपुट जो आहे ती 100 ग्रॅम बिस्किट आपल्यापर्यंत पोहोचली का? आणि ती देणारी व्यक्ती त्याच्याकडे लक्ष देतीये ना, की पर्यंत बरोबर बिस्किटं पोहोचतायत ना, बरोबर क्वालिटीची बिस्किटं पोहोचतायत ना, एक्सपायरी डेट उलटून गेलेली तर पोहचत नाही आता. हां. हे देण्याचं काम आपण एका माणसाला दिलेलं आहे किंवा काही माणसांना दिलेलं आहे. त्यांनी ते केलेलं आहे का हे बघणं. तर या 2 गोष्टी फक्त आपल्याला बघायच्या आहेत. आपली एम्प्लॉयर म्हणून जबाबदारी एवढीच आहे, कारण टॅक्स तर आपण देतोच आहोत. हो. म्हणजे आपण पैसे देतो आहोत. आपण त्या व्यक्तीचा पगार देतो आहोत. आता तू तुझं काम करतोयस का? ते कर. हं, ही हं. ही काय म्हणतात त्याला एक एक ब्रॉड आउटलाईन आहे. हो. याच लाईनवरती आपल्याला काम करता यायचंय 5ही वर्ष. बरोबर. पण आता असं म्हटलं, की काम होतंय का याची खातरजमा करण्याची जबाबदारी आपली आहे. तर ते बघण्याचे अव्हेन्यूज काय? म्हणजे मला कळतं कसं, की माझा नगरसेवक, माझा आमदार, माझा खासदार काम करतोय का? कारण नॉट नेसेसरीली प्रत्येक वेळेस मी 5 वर्षांसाठी निवडून दिलेलं असताना माझा एक काहीतरी स्पेसिफिक गोल आहे, की बाबा तू हे 5 वर्षात अचीव्ह कर. मी आता एम्प्लॉयी हायर केला, तर माझ्या डोक्यात आहे, की हे इथून इथपर्यंत कंपनी न्यायची आहे आणि मग त्याच्यासाठी तुझा हा रोल आहे आणि तू तो रोल पार पाड. माझ्या डोक्यात नॉट नाही कारण हे खूप इतक्या मोठ्या कम्युनिटीने सगळ्यांनी मिळून तो रोल मध्ये त्या व्यक्तीला टाकलेला आहे. तर काय पद्धतीनं मी तो जी काही निवडून दिलेली व्यक्ती आहे, ते त्यांचं काम करतायत का? हे मतदानाव्यतिरिक्त माझा इंटरसेक्शनचा पॉइंट काय? मी कुठे जाऊन त्याला विचारायचंय? अगदी सुरुवात करत असताना तर तुमच्या घराच्या रस्त्यापासून सुरुवात करता येते. हं. म्हणजे त्याच्याआधी फार कुठेतरी आपण काश्मीरमध्ये काय चाललंय आणि बंगालमध्ये काय चाललंय आणि केरळमध्ये काय चाललंय इकडे जाण्याची गरज नाही. म्हणजे का मी सांगतोय नंतर जाता येऊ शकतं आपल्याला आणि ते हो, बघायलाही हवं हो. कारण देश आपला आहे. बरोबर. कुठे-कुठे काय चाललंय ते आपण बघायला हरकतच नाही, बघायलाच हवं. पण सुरुवात करत असताना आपण आपल्या घराच्या बाहेरच्या रस्त्यापासून करू शकतो. हं. आणि तो रस्ता, तो भाग, त्याच्या बाजूला असलेल्या सगळ्या बिल्डिंग्स, त्या 4 गल्ल्यांचा एरिया याच्यावरती जरी लक्ष आपण देऊन कामाला सुरुवात केली. कामाला म्हणजे काय लक्ष ठेवायला. मी तर हं. काम पण म्हणत नाही. याच्यात काही फार असं ॲक्टिव्हिझम पण नाहीये. हो. हे लक्ष ठेवण्याचं काम आहे. आणि ते जेव्हा आपण सुरू करतो, तेव्हा आपल्याला दिसतं, की आपण जेव्हा घरातनं बाहेर पडतो, ह्याच्यासाठी वेगळा वेळ काढायची गरज नाहीये. म्हणजे आता आम्ही गेली 15 वर्ष काम करतोय. आमच्याकडे एकही पेड एम्प्लॉयी नाहीये. गेली 15 वर्ष. सगळेजण व्हॉलंटरी काम करतात कारण तेच करणं अपेक्षित आहे. हो. त्याच्यापेक्षा फार अगदी काहीतरी अवास्तव वेळ काढला आम्ही रोजचा 2 तास ह्याच्यासाठी करण्याची गरज नाहीये. हो. रोज तुम्ही घरातनं बाहेर पडता, तर डोळे उघडे ठेवायची गरज आहे. डोकं उघडं ठेवायची गरज आहे, बास. कारण बाहेर पडल्यानंतर डोळे उघडे असतील, तर तुम्हाला कचरा पडलेला दिसणार आहे. हं. तुम्हाला डोळे उघडे असतील, तर तुम्हाला दिसणार आहे, की गटाराचं झाकण तुटलेलं आहे. तुम्हाला डोळे आणि डोकं उघडं असेल, तर तुम्हाला दिसणार आहे, की 4 महिन्यापूर्वी तयार केलेला रस्ता पुन्हा खणला गेलेला कळला आहे. गेलाय. तर हे तुम्हाला दिसतंच रोज आणि हे सगळेजण आपल्यातले नोटीस करतो. त्यामुळे आपल्याला काय चुकतंय, काय गडबडतंय हे लक्षात येतं. आता मुद्दा कुठे येतो, की हे मी कुठे जाऊन बोलायचं हां. आणि याची तक्रार कुठे करायची? बरोबर. तर हे कळण्यासाठी आपल्याला फक्त एवढं आयडेंटिफाय करायला लागतं आणि तिथे नागरिक शास्त्र महत्वाचं आहे, की ही तक्रार मी कोणाकडे न्यायची? ही हो. तक्रार मी नगरसेवकाकडे न्यायची, का आमदाराकडे न्यायची, का खासदाराकडे न्यायची? कारण नाहीतर मग माझ्या गल्लीतल्या रस्त्यासाठी मी जर प्रधानमंत्र्यांना पंतप्रधानाला दोष देत असेल हो. आणि चायना बॉर्डरवर नेमकं काय चाललंय हे माझ्या नगरसेवकाला विचारत असेल, तर काहीतरी गडबड आहे. तर आपल्याला हे बायफर्केशन समजून घेतलं पाहिजे आणि ते बायफर्केशन आपल्या नागरिकशास्त्राच्या पुस्तकात आहे. सहज Google केलं तर लगेच मिळतं. त्याच्यासाठी अतिशय सोपे चार्ट्सही तुम्हाला मिळतील Googleवरती इमेज फॉर्मॅटमध्ये, की हो. महापालिकेचं काम काय? तुमच्या स्थानिक भागातल्या जे काही यंत्रणा आहे त्यांचं काम काय? तुमचा नगरसेवक जो आहे तो तुमचा रस्ता, पाणी, गटार या गोष्टींसाठी स्वच्छता, दिवाबत्ती, रस्त्यावरचे दिवे, स्ट्रीट लाईट्स या सगळ्याची व्यवस्था बघतो. तुमचा आमदार जो आहे तो ओव्हरऑल पाणी पुरवठा, त्यानंतर काय म्हणतात राज्याचं पोलीस खातं, सुरक्षा व्यवस्था, राज्य महामार्ग म्हणजे हायवेज
या सगळ्या गोष्टींकडे बघतं, ओव्हरऑल इकॉनॉमी या गोष्टीकडे बघतं स्टेटची. आणि सेंट्रलचे मुद्दे तसेच वेगळे, डिफेन्स आणि या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात, इकॉनॉमी त्याच्यामध्ये येते. हो. तर हे वाटून दिलेलं आहे, हे आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये वाटून दिलेलं आहे. हम्म. आणि हे वाटून देणं म्हणजे काय आहे? पुन्हा एकदा एखाद्या कंपनीमध्ये एखाद्या एम्प्लॉईला आपण जशी कामं वाटून देतो, की तू फक्त झाडण्याचं काम कर, हो. तू फक्त भांडी धुण्याचं काम कर, तुझं काम एवढं आहे. तुम्ही एकमेकांमध्ये पडू नका. तुम्हाला आपापली कामं वाटून दिली आहेत. तशी स्टेट गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट आणि लोकल गव्हर्नमेंट्स या तिन्ही पातळ्यांवरती कामं वाटून दिलेली आहेत. हे एकमेकांचे बॉस नाहीयेत. हम्म. हे फक्त 3 व्हर्टिकल्स आहेत. हम्म. कारण जबाबदाऱ्यांची एकूण यादी केली आणि म्हटलं की अच्छा तुम्ही हे करा, तुम्ही हे सांभाळा आणि तुम्ही हे सांभाळा. दॅट्स इट. त्यामुळे आपल्याला फक्त हे करायचं आहे की अरे हे कोण बरं बघतंय? त्या माणसाला आपल्याला पकडायचं. सो माझ्या रस्त्याबद्दल मला प्रश्न असेल तर मी जाणार नगरसेवकाकडे आणि म्हणणार हे काम कर. नगरसेवकाकडे किंवा महापालिकेची जी काही बॉडी आहे त्याच्यामध्ये. आता पुण्यामध्ये वॉर्ड ऑफिसेस आहेत. तसे सगळ्याच म्युनिसिपल कॉर्पोरेशन्समध्ये वॉर्ड ऑफिसेस असतात. पुण्यामध्ये त्याला एरियानुसार नावं आहेत. काही ठिकाणी ABCD अशी नावं आहेत म्युनिसिपल हो. कॉर्पोरेशन्समध्ये. सो वॉर्ड ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही सांगितलं की हे असं चालू आहे, ते करा. तर त्यांचं काम आहे ते करणं, ते दुरुस्त करणं. कचरा असेल, पडलेला असेल तर तो उचलणं, तिथे काही स्ट्रीट लाईट्स लागत नसतील तर ते करणं, ड्रेनेजचं झाकण तुटलं असेल तर ते खराब झालेलं दुरुस्त करणं, हे त्यांचं काम आहे. आपल्याला फक्त तिथे जाऊन तक्रार करण्याची गरज असते. आपल्याला तिथे सांगण्याची गरज असते. आपल्याला हे नगरसेवकाला विचारता आलं पाहिजे आणि विचारलंच पाहिजे, की 3 महिन्यापूर्वी जो नवा कोरा डांबरी रस्ता केला तो परत का बरं खणला गेला? याची आधी का बरं काळजी घेतली गेली नाही, की ह्याच्या आधीच इथलं पाण्याचं पाईपलाईनचं असेल, ड्रेनेजचं असेल ते काम केलेलं असेल. हो. परत त्याच्यासाठी खर्च का केला? कारण हम्म. खर्च आपलाच आहे ना परत. आपलेच हो. पैसे जाणार आहेत. हो. हे कोणीकडे बाहेरनं येत नाहीयेत पैसे. सो आपलेच पैसे आहेत. तर जसं आपले पैसे वाया गेल्यानंतर आपण म्हणतो, की नाही चालणार. जसं बिस्किटांचा पुडा निम्मा मिळाला नाही म्हणतो, तसंच आहे हे. की तिथे आपल्या गल्लीपासून सुरुवात करायची आणि गल्लीतली बहुतांश कामं जवळपास 100तली 99 कामं ही नगरसेवक आणि महानगरपालिका पातळीवरचीच असतात. हो. आता तू म्हणजे परिवर्तन सोबत इतक्या वेगवेगळ्या पातळीवरती कामं केली जातात. तर आय एम शुअर की खूप वर्षांपासून महानगरपालिका, वॉर्ड ऑफिसेस, ते नगरसेवक यांच्यासोबत तुम्ही खूप जवळनं काम केलेलं आहे, परिवर्तन म्हणून. तर आता ज्यावेळेस तुम्ही कुठलीही तक्रार घेऊन समजा एखाद्या म्हणजे कारण इट्स अ सोशल ग्रुप, सगळे लोकं एकत्र येतायत, इट्स अ कम्युनिटी आणि मग एखाद्या विशिष्ट मुद्द्याला घेऊन तुम्ही प्रश्न विचारले जातात. तर ज्यावेळेस एखादा मुद्दा घेऊन वॉर्ड ऑफिसमध्ये किंवा काय प्रशासनाकडे कुठल्याही पद्धतीनं जातात, हं. त्यावेळेस काय पद्धतीनं त्याची दखल घेतली जाते? म्हणजे आम्हाला तर ऐकताना कायम हे असंच वाटतं, की माझ्या घरासमोर रस्ता आहे, पण मी तक्रार केली तरी त्याचं काही होणार नाही. माझ्या सोसायटीमध्ये पाण्याचा प्रॉब्लेम आहे, पण काय तो पाण्याचा प्रॉब्लेम असाच आहे, तक्रार केली तरी होत नाही आणि परत-परत हेलपाटे घालावे लागतात. काही वेळेस ते जे अवेलेबल करून दिलेले नंबर्स असतात, ते बंद असतात. रिस्पॉन्स येत नाही आणि त्याच्यामागे ते कशाला उगाच लचांड लावून घ्यायचं या पद्धतीनं बघितलं जातं आणि मला नाही करावंसं वाटत. कारण त्या प्रोसेसचा फार कंटाळा येतो. तर तू आता एक ग्रुप म्हणून ज्यावेळेस हे सगळं ऑपरेट करतो, त्यावेळेस तुझे अनुभव काय आहेत? म्हणजे अ, आहेत का ते त्या पद्धतीने रिसेप्टिव्ह आणि आपण खरंच माझ्यासमोर जर घराच्या समोर खड्डा आहे आणि त्याची तक्रार केली, तर तो भरला जाऊ शकतो का? या बाबतीत मला ना एक मग एक घटना मला माहिती आहे. हो. ती सांगतो आणि मग याचं उत्तर येस, आपोआप मिळेल येस. आणि पुढेच जाऊ आपण त्याच्यातनं. जेव्हा पहिल्यांदा गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह करायचं ठरवलं, तेव्हा मोतीलाल नेहरूंनी त्यांना काही 3-4 पानांचं पत्र लिहिलं, की ह्यानी कसं काही होणार नाही. हे आपण काय करतोय? असं दांडी मार्च करून वगैरे काय होणार? हो. आणि गांधीजींनी 2 शब्दांचं उत्तर पाठवलं, जे होतं "करके देखो." हं, अँड द रेस्ट इज हिस्ट्री, की हं, काय झालं त्या हं. दांडी मार्च नंतर. तर सगळ्यांना मी हेच सांगतो, की करून बघा. आणि माझा असा 15 वर्षाचा अनुभव आहे, की 100तली 95 कामं होतात. 95 कामं होतात. 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 पण यात किती वेळा मागे लागल्यानंतर होतात? सांगतो ना. सो जी 5 कामं आहेत ना, तीच फक्त मागे लागल्यानंतर होतात. ओके. हं, कामं होणार आहेत तुमची. हं, हं. तुमची म्हणजे आपलीच. हं. अशी काही कोणाची वेगळी घरची नाहीये. कामं आहेत ना, सार्वजनिक कामं आहेत. खड्डा असेल तर सगळ्यांचीच अडचण आहे. हो. कामं होतातच. बहुतांश वेळा होतात. 99.99% वेळा कामं होतातच. मुद्दा कुठे आहे, की आपण करतच नाही. आपण पहिली तक्रारच करत नाही. हं. आपण ते पाऊलच उचलत नाही. त्यामुळे म्हणजे पुण्यासारख्या ठिकाणी तर आता ॲप आहे. पुण्यासारख्या ठिकाणी WhatsApp नंबर आहे, की हो. जिथे WhatsAppवर तक्रार करता येतात. मी फक्त फोटो काढतो आणि पाठवतो आणि मला WhatsAppचा युनिक नंबर पण मिळतो तक्रारीला, की हा तुमचा आयडी आहे, हा तुम्ही ट्रॅक करू शकता. हं. की तुमच्या तक्रारीचं काय झालं, कोणाला असाइन केली, कोणत्या अधिकाऱ्याला असाइन केली, त्याचा फोन नंबर हा आहे. ती क्लोज झाली तर दुरुस्त झाल्यानंतर क्लोज झाल्याचा मला मेसेज येतो, की तुमची तक्रार क्लोज झालेली आहे तुमची तक्रार जर काम न करता क्लोज झाली असेल, तेही झालंय काही वेळा. हो. तर त्याच्यासाठी एक कंप्लेंट नंबर आहे. त्याच्यावर तुम्ही कंप्लेंट फाईल केली, फोन करून सांगायचं की माझी हा नंबर आहे आणि
माझी तक्रार सॉल्व्ह न करताच क्लोज केलेली आहे, की ती ऑटो ओपन होते, रिओपन होते आणि एस्केलेट होते. त्याच्या सीनियरकडे जाते ती. ओ मग आता तीच व्यक्ती नाही ऍड्रेस करत, त्याचा सिनियर त्याचा करतो. सीनियर करतो. आता हे काय आहे, परत तू मगाशी चेक्स अँड बॅलन्सेसचा उल्लेख केला. चेक्स अँड बॅलन्सेस आहेत. म्हणजे पुण्यासारख्या ठिकाणी ही व्यवस्था आहे, मुंबईत आहे. अनेक महापालिका हे करू बघतायत, करत आहेत. त्यामुळे तिथल्या गटांनी हे मागणी करायला सुरुवात केली, की या गोष्टी तिथेही येणार आहेत. आणि ओव्हरऑलच लोकांचा काय म्हणतात त्याला, इंटरनेट आणि सोशल मीडिया आणि स्मार्टफोन्स वापरण्याकडे कल असल्यामुळे, गव्हर्नमेंटचा त्या सगळ्याला बढावा देण्याकडे कल असल्यामुळे या गोष्टी पटपट पण येत आहेत. त्यामुळे गेल्या 15 वर्षातला हा बदल आहे, जेव्हापासून NIC.in वगैरे या सगळ्या वेबसाईट्स यायला लागल्या आणि हो. बेसिकली इन्फॉर्मेटिक्स सेंटर गव्हर्नमेंटने सुरू केलं. सो गेल्या 15 वर्षातला सिस्टमॅटिक टप्प्याटप्प्याने हे डिजिटायझेशन झालेलं आहे आणि त्याला पुश आहे तेवढा. तर ते सगळीकडेच आहे. पुण्यात तर हे खूप इफेक्टिव्हली आहे. पुण्या, मुंबईसारख्या ठिकाणी. तर या ठिकाणी तर नागरिकांना हातात टूल पण आहे. इतकं सोपं. म्हणजे तुम्हाला कागदावर तक्रार घेऊन जाऊन देण्याची पण गरज नाही. हो. तुम्हाला ते बसल्या जागी रिसीव्हची मोबाईलवरती, सिग्नेचर. WhatsAppवरती तुम्ही करणार आहात तक्रार. अजून किती सोपं करायचंय. हो. आणि माझा असा अनुभव आहे ना, की कोणत्याही ब्युरोक्रॅटशी तुम्ही बोला. कारण या सगळ्या तक्रारी ब्युरोक्रॅटला असाइन होतात. बरोबर. आणि कोणताही ब्युरोक्रॅट म्हणजे नोकरशहा जो सरकारी नोकरीमध्ये असतो, तो माणूस वाघालाही घाबरत नाही, एवढा कागदाला घाबरतो. असा माझा एक्सपिरियन्स आहे. म्हणजे तुम्ही वाघ आणून ठेवलात आणि तक्रारीचा कागद समोर ठेवलात ऑफिशियल, तर तो म्हणेल ह्याच्याकडे आधी बघू, थांब बाबा. हे इतकं मग मी पाहिलेलं आहे, की लेखी तक्रार, आता ही जी तुम्ही ऑनलाईन तक्रार करता ती लेखी तक्रार हो. स्वरूपात जाते, कारण ती रेकॉर्डवरती येते. हो. कोणत्याही ब्युरोक्रॅटला त्याच्या रेकॉर्डवरती त्यांनी काम केलं नाही असा शेरा नको असतो. ते त्याच्या प्रमोशनच्या वेळी, त्याच्या बदल्यांच्या वेळी ते सगळं बघितलं जातं. ते सगळं नोटीस होतं. त्याचे कोणी विरोधक असतील, त्याला कोणीतरी रोखणारे लोक असतील. शेवटी पॉलिटिक्स काय सगळीकडे आहे ना. त्यामुळे त्याला रोखणारे लोक असतील तर ते त्याचा फायदा घेऊ शकतात, हेही असतं. त्यामुळे ऍक्च्युअली तुम्ही ब्युरोक्रसीत जसजसे वरती जाता, तसतसा कागदाला घाबरणं वाढत जातं. कारण ते ऑथॉरिटी असते. त्यामुळे तुम्ही लेखी तक्रार करायला लागलात, की तुमच्याकडे बळ खूप असतं. कुठेही तुम्ही साधा कागद देऊन दिलात, तर बळ यायला लागतं. कोणताही अधिकारी तुम्हाला सांगत असेल, की ते नाही होणार ना, कारण ते असं आहे. त्याला म्हणायचं लेखी दे. तो म्हणतो, "नाही, लेखी नाही देता येणार." मग म्हणायचं, "मग काम कर. लेखी नसेल देत असेल तर काय आमचा विश्वास नाही तुझ्यावरती." त्यामुळे तक्रार करून तर बघा, गोष्टी हलतात. आणि स्थानिक पातळीवर तर 100% हलतात. कारण ते इतकं जवळ असतं तुमच्या आणि त्यांचा स्कोपही कामाचा कमी आहे. त्यांना दिलेली कामं पण कमी आहेत आणि लोकल लेव्हलवरची आहेत. बरोबर आणि स्पेसिफिक काम आहे. स्पेसिफिक काम आहेत. स्टेट लेव्हलच्या गोष्टी असतील तर थोडा वेळ लागतो. कारण महाराष्ट्रात एखाद्या पॉलिसी चेंज जर तुम्ही सुचवत असाल, तर जो पॉलिसी चेंज पुण्यात बरोबर वाटतोय, तो गडचिरोलीत पण बरोबर आहे का हे बघावं लागतं. आणि ते बरोबर आहे. तो वेळ लागला पाहिजे. उद्या जर आज पुण्यातल्या लोकांनी सांगितलं आणि अचानक महाराष्ट्राची पॉलिसी बदलायला लागली, किंवा गडचिरोलीतल्यांनी सांगितलं आणि महाराष्ट्राची पॉलिसी बदलायला लागली, तर प्रॉब्लेम आहे. तसंच देशाबाबतही आहे, की 4 सिटीज मधनं कोणीतरी म्हणलं, किंवा 4 ठिकाणाहून कोणीतरी काहीतरी म्हणलं आणि देशाची काहीतरी पॉलिसी बदलली, असं नाही घडलं पाहिजे. आणि असं घडतही नाही, फॉर्च्युनेटली. अजूनही आपल्याकडे अशी व्यवस्था आहे, की जिथे या सगळ्या सूचना मागवल्या जातात, हरकती मागवल्या जातात. का मागवल्या जातात? कारण आपल्या सूचना ऐकल्या जातात, त्या बघितल्या जातात, त्यातून काही गोष्टी घेतल्या जातात, त्यातून काही गोष्टींवर विचार केला जातो आणि त्याचं कंपायलेशन होऊन, त्यावर चर्चा होऊन मग पॉलिसी डिसिजन्स घेतले जातात. आणि हे खरोखरच घेतले जातात. म्हणजे याचे रिपोर्ट्स असतात, ते आपण वाचतो का नाही हा वेगळा मुद्दा आहे, पण ते वाचायला उपलब्ध असतात. गव्हर्नमेंटच्या अनेक वेबसाईट्स अतिशय उत्तम पद्धतीने काम करतात, ज्याच्यावरती हे सगळे रिपोर्ट्स असतात. तुम्हाला वाचायचे असतील तर ते सगळे अवेलेबल आहेत. थोडेसे क्लिष्ट वाटू शकतात, कारण ते सरकारी रिपोर्ट्स आहेत, सरकारी भाषेत आहेत. जसं नागरिक शास्त्र आपल्याला क्लिष्ट, कॉम्प्लेक्स, घाणेरडं वाटतं अत्यंत. त्या शब्दांमध्ये पण असं वाटतं, की का आपण विनियम आणि अधिनियम ऐकतोय, आपण का त्याला साधं कायदा म्हणत नाही आहोत, असं जे वाटतं तसं वाटू शकतं रिपोर्ट्स वाचताना. पण ते आहे अवेलेबल. म्हणजे तुम्हाला थोडासा इंटरेस्ट तुम्ही दाखवलात तर अवेलेबल आहे. इंटरेस्ट नाही दाखवला तरी ते करता येणं शक्य आहे. तुम्हाला तुमच्या सूचना पाठवता येऊ शकतात. तुम्हाला फक्त करायची गरज आहे. आपल्यापैकी बहुसंख्य जण न करताच म्हणतात, की काही होत नाही. आणि फेसबुकवर लिहून होणार नाहीये. किंवा ट्विटरवरती ट्विट करूनही होणार नाहीये. पण पुणे महापालिकेत तर ट्विट करूनही होतं. कारण ट्विटरवरती पण तुम्ही तक्रार करू शकता. पण नुसतंच रॅन्ट करून होणार नाहीये. सो रॅन्टिंगनी काही नाही होत. बरोबर. मला या सगळ्यात हे महत्वाचं वाटलं, की 90 ते 95 तक्रारी 100तल्या रिझॉल्व्ह होऊ शकतात. म्हणजे मला वाटतं हा दिलासाच कधी कुणी दिलेला नाहीये, की तुझ्या घराच्या समोर खड्डा आहे
आणि जर तू त्याची तक्रार केली तर तो खड्डा बुजवला जाण्याची प्रोबॅबिलिटी ही 90-95% आहे. हे मला ऍब्सोल्युटली. माहीतच नाहीये. त्याच्यामुळे मी तक्रारच करायला जात नाही. मी तक्रार कोणाकडे करतो, ती मी माझ्या मैत्रिणीकडे करतो, मी माझ्या मित्रांकडे करतो, मी इतर लोकांकडे जाऊन करतो, मी सोशल मीडियामध्ये करतो. जी खरं तर योग्य प्लॅटफॉर्म्सच नाहीयेत या तक्रारी करण्याचं. त्याच्यामुळे आता हे मी खरंच करून बघणार आहे याच्यानंतर, की मला खरंच जर एखादा प्रॉब्लेम वाटला तर मी जाऊन करून बघणार आहे, की ऍब्सोल्युटली. कारण हे करूनच बघत नाही ना. मला हे कुणी सांगितलंच नाहीये, की हे 90-95% त्याचं रिझल्ट रिझॉल्व्ह येतो. होण्याचा रिझल्ट रेट आहे. त्याच्यामुळे हे इंटरेस्टिंग आहे फार. आणि ॲट द सेम टाईम ह्याच्यात अजून एक मला प्रश्न विचारायचा आहे, की तो म्हणजे नक्की काय प्रश्न आहेत जे खरंच अधिकाऱ्यांकडनं किंवा ब्युरोक्रेसीकडनं सोडवून घ्यायचे असतात हो. आणि काय प्रश्न खरंच आपले आपणच सोडवायचे असतात? म्हणजे जसं एक त्याचं टोक आहे, की आपण कुठच्याच प्रश्नासाठी जात नाही किंवा आपण बरेचदा ज्या अपेक्षा करतो त्या कदाचित नसतात. माझ्या भिंतीला म्हणजे माझ्या बिल्डिंगला रंग लावून द्या वगैरे. ह्या गोष्टींची आपण अपेक्षा करतो आपल्या नगरसेवकाकडनं वगैरे. ते हो. कदाचित त्यांची कामं नाहीयेत. मग कुठची कामं ही शासनाची किंवा कुठच्याही प्रकारच्या गव्हर्नमेंटची आहेत आणि कुठचीही आपण पर्सनली सोडवली पाहिजेत. माझी प्रायव्हेट कोणतीही गोष्ट असेल, हं. तर ती माझीच गोष्ट आहे. पण त्याच्या बाहेरचं सगळं मी सरकारकडे गेलं पाहिजे. त्या सगळ्यासाठी सरकार जबाबदार आहे. माझं घर आहे, माझ्या घरात मला काहीतरी आर्टिफॅक्ट आणायचं सरकार नाही आणून देणार आहे. हं. बरोबर आहे. पण माझ्या घरात येणारी वीज बाहेरनं येणार आहे. ती वीज मला वेळेत मिळाली पाहिजे, योग्य दरात मिळाली पाहिजे. हे सरकारचं काम आहे. हं. हं. माझ्याकडे पाणी आत आल्यानंतर इथे सांडलंय तर ते पुसायला सरकार माणूस पाठवणार नाहीये. पण माझ्यापर्यंत पाईपलाईन आणून पाणी देणं हे सरकारचं काम आहे. हं. हं. आणि घरात असताना सुद्धा काही बेकायदेशीर गोष्टी असतील तरी सरकारचीच जबाबदारी आहे. हं. किंवा संकट आलं तरीही सरकारची जबाबदारी आहे. घरात आग लागली तर आपण फायर ब्रिगेडलाच बोलावणार आहोत. हो. पहिलं पाणी घालू, पण नाही विझली त्याच्यामुळे, तर आपण फायर ब्रिगेडलाच बोलावणार आणि फायर ब्रिगेडची सोय करणं हे सरकारचंच काम आहे. हं. त्याच्यासाठी पुरेसे काय म्हणतात फायर स्टेशन्स असणं हे सरकारचं काम आहे. ते बघणं सरकारचं काम आहे. एखाद्या बिल्डिंगला फायर कंप्लायन्स केलेलं आहे का नाही, हे बघणं सरकारचं काम आहे. त्यामुळे प्रायव्हेट बिल्डिंगमध्ये सुद्धा त्याचे नियम आहेत. ते नियम पाळले गेलेत की नाही, हे बघणं सरकारचं काम आहे. सरकार सर्वव्यापी आहे. त्यामुळे पहिला हा विचार करा, की हे सरकारचं आहे ना? हं. आणि हो. पहिलं सरकारकडेच जा. त्यामुळे सरकार प्रत्येक ठिकाणी आहे. सकाळी येणारं वर्तमानपत्र, दूध त्याचं काय रेट आहे दुधाचा किती असला पाहिजे, काय आहे, त्याच्या पॉलिसीज सरकार ठरवतं. सगळ्या गोष्टी आहेत. ते हो. रात्री झोपेपर्यंत. त्यामुळे दिवस-रात्र सरकारचा एक्झिस्टन्स आपल्या आयुष्यामध्ये आहे. त्यामुळे ते आपल्याला ओमिट करता येणार नाही. काय सरकारचं असेल ते असेल, बघू, मी माझा मस्त खुश आहे, असं राहता येत नाही. हं. हे मिथ आहे. ते इग्नोरच नाही करता येणार. म्हणजे ह्यात बघ कशी हे आहे, की आपण खुश कधी होतो जेव्हा नगरसेवक आपल्याला घरी दिवाळीचं, गणपतीचा हॅम्पर पाठवतो किंवा आपल्या खाली एखादं बसायला बाकडं टाकतो. हो. ह्या सगळ्या कामांनी आपण खुश होतो आणि खड्डे किंवा भटक्या कुत्र्यांचं काही म्हणजे जर उपद्रव होत असेल, तर ह्या सगळ्याकडे आपण कानाडोळा करतो. आपला आनंद हा ज्या कामामध्ये किंवा हं. आपल्याला जेव्हा काम केलंय असं वाटतं, की वाह! वाह! काय काम करतो नगरसेवक. दर गणपतीला काहीतरी येतं हं आमच्या घरी. हो. हे त्यांचं कामच नाहीये. करेक्ट. पण त्यांनी आपण खुश होतो. व्हेअरएज त्यांची जी ॲक्चुअली कामं आपण करून घेतली पाहिजेत ह्याचं आपण कधी पाठपुरावा करतच नाही. हो ना, म्हणजे वैयक्तिक मोबदला म्हणजे मला हे एक आता हे बोलताना असं लक्षात येतं, की वैयक्तिक मोबदला आपल्याला अपेक्षित असतो प्रत्येक वेळेस सरकारकडनं पण. हं. म्हणजे आपण दोघे मिळून जर आता या ठिकाणी आहोत, आपल्या दोघांसाठी सरकार काय करतंय यापेक्षा त्याने माझ्यासाठी काय केलं ना याच्यावरती माझा जास्त फोकस असतो आणि मला वाटतं मग तिकडे थोडीशी गडबड होऊ शकते. पण ते का होतं माहितीये का? म्हणजे माझं असं हायपोथेसिस आहे, की ते फ्रस्ट्रेशनमधनं होतं, की ओके. तुम्हाला दिलेलं काम तर तुम्ही करत नाही, मग निदान काहीतरी मला तरी द्या. हां. हं. या फ्रस्ट्रेशनमधनं येतं. म्हणजे अ, ते लोक मूर्ख आहेत असं मला वाटत नाही. हो, अर्थात. मला किंवा ते अनअवेअर आहेत असं वाटत नाही. मला असं वाटतं म्हणजे ऑब्व्हियसली नुआन्सेस माहिती असतील असं नाही. कदाचित काही गोष्टी माहिती नाहीयेत हे असतंच आणि हो. ते आपल्याला दिसतं, की बारकावे सगळे माहिती आहेत असं नाही किंवा नगरसेवकाचं नेमकं काम काय हे आपल्याला माहिती नाही. हेही खरंच आहे. पण लोकांना हे कळतं, की रस्ता बनवणं त्यांचं काम आहे किंवा हं. रस्ता नीट ठेवणं हे त्यांचं काम आहे. आणि गणपतीत गिफ्ट हॅम्पर देणं हे काही त्यांचं काम नाही हे माहिती असतं. पण या फ्रस्ट्रेशनमधनं येतं, की 5 वर्षात रस्ता तर ह्याने सुधारला नाही. निदान हे तरी दे. हं. त्यामुळे ते त्या फ्रस्ट्रेशनमधनं येणारं आहे. तेच खरं काम आहे असं कोणीच मानतं असं मला जेन्युइनली वाटत हो, नाही. हो. त्यामुळे अ, त्यावेळी आपल्याला खरं तर हे म्हटलं पाहिजे, की तू हे देतोयस ते ठीक आहे.
पण रस्त्याचं काय झालं? हो. हे म्हणता आलं पाहिजे. हो, हो. आणि मला वाटतं सरकारातल्या लोकांना पण हे लक्षात घ्यायला पाहिजे, की ते गिफ्ट हॅम्पर देणं माझं काम नाहीये. ते रस्त्याचं काम करणं खरं तर माझं काम पण आहे. ते उलटं आहे ना, म्हणजे हं. लोकांनी हे म्हणायला लागले, की गिफ्ट हॅम्परमुळे तुला मत नाही देणार, रस्त्यामुळे देणार आहे. तर ते करायला तेव्हा ते लागतील. ते तरी खर्च कशाला करतील ह्याच्यावरती? कारण त्यांना खर्च करावा लागतो. म्हणजे बाकडी निदान आपल्याच पैशातनं येतात तरी, जे इल्लीगलच आहे सोसायटीमध्ये, प्रायव्हेट सोसायटीत आत बाकडी असणं, जे पूर्णपणे नियमबाह्य आहे. प्रायव्हेट सोसायटीमध्ये आतमध्ये कुठल्याही नगरसेवकाच्या नावाच्या पाट्यांची बाकडी असणं इल्लीगल आहे. इल्लीगल आहे. ते असू शकत नाही. पण ती असतात. सरसकट असतात. सगळीकडे टाकलेली. आपल्याच पैशातनं आलेली असतात ती. हो, आता आपण काय म्हणतो, की हा काहीच करत नाही. निदान खाली बसायला संध्याकाळच्या वेळी बाकडं तरी मिळेल. हो. असं आपण म्हणतो ना. तेव्हाच त्याला म्हटलं पाहिजे, की "अरे ह्याच्यावरती एवढा खर्च करतोयस, तर ते बाहेरच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावरती पण तू केलं पाहिजेस ना हो. खर्च." आता आपण बाकड्यांबद्दल पण बोलत होतो ना, मला खरं तर हा कायम प्रश्न पडतो. सगळीकडे म्हणजे हे गेल्या काही वर्षांमध्ये अचानक भयानक सगळीकडून उगवलंय. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक नगरसेवक ज्या वॉर्डमध्ये जे काम करतो, तो बाकड्यांपासून असेल, का माझ्या घराच्या बाहेर तो नळाचा पाईप लावला बारका, पासून काहीतरी बस स्टॉप बनवून दिला, एखादा पूल बांधून दिला, त्याची संकल्पनापासूनच सगळीकडे नगरसेवक त्यांची जाहिरात करतात. यांच्या संकल्पनेतनं, यांच्या प्रेरणेतनं. प्रेरणेतनं, यांच्या काय आमदार निधीतनं आलं. जर तुमचं ते कामच आहे, जर याच्याचसाठी तुम्हाला पैसे दिले आहेत, की नागरी सुविधांसाठी हे पैसे खर्च करायचे, तर त्याची जाहिरात करण्याची मुभा, सुविधा नगरसेवकांना किंवा कुठलेही आमदार, खासदार यांना असते का? आणि अ, ते योग्य आहे का खरं तर? पूर्वी एखाद्या नगरसेवकाचं नाव लिहून अमुक-अमुक नगरसेवकाच्या निधीतून हो, असं लिहिलं जायचं. हो, त्याला बंदी आली. हो, त्याच्या अगेन्स्ट कोर्टात गेले कारण त्याच्यातनं असं वाटायचं की यांनी स्वतःच्या खाजगी पैशातनं केले. हो, तर ते तसं नाहीये ना. तर ते लोकांच्या पैशातनं आहे, हो. अमुक-अमुक नगरसेवक निधीतनं आहे वगैरे, वगैरे. त्यामुळे ते बंदी आली. पण नगरसेवक निधी म्हटलं तर नगरसेवकाचं नाव येत नाही. हो. मग नाव कसं पोहोचणार? म्हणून तो आता संकल्पना असा एक प्रकल्प आलेला आहे. म्हणजे मला माहीत नाही की बाकड्यामध्ये काय संकल्पना यांनी हो ना, आणलेली म्हणजे आहे. काय वेगळं पण मेकॅनिक्स केलंय त्यांनी बाकड्याचं. ती जाहिरातीची काय म्हणतात उघड गुपित आहे की जाहिरातीची संधी म्हणून ते या बाकड्यांकडे, या बस स्टॉपकडे आणि चित्रविचित्र जे काही सुशोभीकरण हो. नावाखाली जे काही केलेलं असतं, त्या सगळ्याकडे ते जाहिरातीची जागा म्हणून बघतात. लीगली याला आत्ता तरी काही रेमेडी नाहीये, की हं. हे बंदी असलेली गोष्ट करतायत अशातला भाग नाही. हे अलाउड आहे. पण आपल्याला हे विचारलं पाहिजे, की तुम्ही हे का करता? हे हो. करू नका. हे सांगता आलं पाहिजे आणि हे सांगण्यासाठी ना, एकट्याने जाऊनही सांगू शकता. पण परिणाम साधण्यासाठी एक 10-25 लोकं एकत्र जाऊन सांगितलं, तर त्याचा जास्त परिणाम होतो. हं. म्हणजे जसं मी मगाशी म्हणलं, की ब्युरोक्रॅट्स कागदाला घाबरतात, हो. तसं सर्व राजकीय नेते हे मत जाण्याला घाबरतात. हं. शेवटी ते तुमची व्हॅल्यू ही मतामध्ये करतात, अर्थात. की तू म्हणजे एक मत, तू म्हणजे एक मत. तुझ्या घरात 4 लोकं आहेत का? मग तू 4 मत. हं. जेव्हा तू 25 लोकं एकत्र मिळून काहीतरी करून नगरसेवकाकडे जातात आणि हे मी प्रत्यक्ष डोळ्यांनी अनेकदा बघितलेलं आहे, की 10, 15, 25 लोकं एकत्र मिळून जातात आणि म्हणतात, की "हे आमच्या भागातला हा प्रश्न आहे, हा सॉल्व्ह करा." तेव्हा नगरसेवक, आमदार काय खासदारही लक्ष घालतात. हं. कारण ते म्हणतात 25 माणसं यांचं 4 मतं, 100 मतं तर इथे झाली. नगरसेवक पातळीवर तर 100, 50, 25 मतांनी लोकं पडतात. हो. पण 100 मतं आपल्या विरोधात गेली तर विरोधाची +100 आहेत, आपली -100 आहेत. हं. आणि हे हं. बोलायलाही लागले, तर गुणिले 4 असं करत कदाचित 400 पण होणार आहेत. आणि विरोधकाची +400 माझी -400 हं. जी 4000 कधी होतील कळणार पण नाही. त्यामुळे त्यांचा मेंदू असं काम करतो, की तू म्हणजे किती मतं आलेली आहेत. आणि तू जो मुद्दा मांडतोस तो पटकन पटणार आहे का लोकांना? हं. हं. आणि त्यामुळे तू पाण्याचा प्रश्न घेऊन गेलास, तर लोकांना पटणारच आहे. हो. आणि तुला खुश करणं, तुला काय म्हणतात त्याच्यावर सोल्युशन काढून देणं, याच्यासाठी नगरसेवक, आमदार झटतात, की हं. नाही, नाही तुझा प्रश्न सॉल्व्ह करून देऊ. तुझ्यासाठी पटकन लाईन काय जी नवीन टाकून द्यायची ती टाकून देऊ. हो. कारण तू याच्याबद्दल बोंबाबोंब करायला लागलास, तर तो तुझ्या आजूबाजूच्या अनेकांना पटणार आहे मुद्दा. हं. हं. जे कॉम्प्लेक्स मुद्दे असतात, ज्याला बरोबर. ग्रे एरिया आहेत, की ज्याच्याबद्दल मतं इकडे-तिकडे असू शकतात. काही लोकांना तुझं पटेल, काही लोकांना नाही पटणार. काही लोक म्हणतील, की इथे फ्लायओव्हर बांधायला पाहिजे. काही लोक म्हणतील, इकडनं खरं तर मेट्रोच गेली पाहिजे. तिसरे म्हणतील, यातलं काहीच करू नका, सायकली वापरा. हो. आता हा ग्रे एरिया आहे. हो. ह्याच्यात काही एकच एक सोल्युशन नाहीये. बरोबर. तिथे नगरसेवक थोडेसे निवांत असतात. तिथे हं. आमदार, खासदार थोडेसे निवांत असतात. कारण तू एकदम बोंबाबोंब केलीस, की लगेच सगळ्यांना पटेल असं नाही. पण तू त्याही बाबतीत अभ्यासपूर्ण पद्धतीने काहीतरी म्हणायला लागलास, की इथे अमुकच सोल्युशन का गरजेचं आहे? तर ते लगेच अलर्ट होतात. हं. हं. त्यामुळे तुझा रोल इथे खूप महत्वाचा आहे नागरिक म्हणून, सिटिझन म्हणून, की मी काय करतोय? सोप्या-सोप्या गोष्टींसाठी 10, 15, 20 लोकं एकत्र जा.
आणि तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणारच आहे. बहुतांश प्रॉब्लेम तर एकट्याने पण सॉल्व्ह होणार आहेत. हो. पण एखादा प्रॉब्लेम जरा व्यापक असेल, की माझ्या एकट्याचा नाही, अख्ख्या सोसायटीला प्रॉब्लेम आहे. हो. सगळ्यांच्या पाण्याचा प्रश्न आहे, सगळ्यांच्याच रस्त्याच्या बाहेरचा कचऱ्याचा इश्यू आहे तिथला. तर सगळेजण मिळून एक एक पत्र द्या सगळ्यांच्या सह्यांचं आणि बघा कशी गंमत व्हायला लागते. अचानक एकदम खडबडून जागे होतात, की अरे, एखादी मोठी हाउसिंग सोसायटी म्हणजे 400-400 फ्लॅट्स असतात. हो. म्हणजे एक नगरसेवक त्या एका सोसायटीवर निवडून येऊ शकतो. खरं तर. तर केवढी मोठी ताकद आहे. आपण विसरून चालणार नाही हे. हं, हं. ह्याच्यात मगाशी आपण सुरुवातीला ज्या मुद्द्याने सुरुवात केली, की आपलं आणि शासनाचे रिलेशन जे असतं ते एम्प्लॉयर एम्प्लॉयी पद्धतीचं असतं. बरोबर. आता आपण काय कामं त्यांनी करून घेतली हे बघितलं. परत निवडणुकीच्या मुद्द्याकडे येऊया. जेव्हा खरंच ॲक्चुअली हायरिंग प्रोसेस सुरू असते, तेव्हा तो आपल्याकडे त्याचा सीव्ही घेऊन येतो. मग बरोबर. त्याच्यात त्याचे पास्ट रेफरन्सेस असतात, आधी कुठे काम केलेलं असतं, कुठे शिक्षण झालंय, या सगळ्या गोष्टी असतात. आता जे आपले लोकप्रतिनिधी असतात, त्यांचा सीव्ही म्हणजे त्यांनी आधी केलेलं काम. हो. मग ते नगरसेवक, आमदार, खासदार ह्याचे कुठचेही कॅन्डिडेट्स असोत किंवा फ्रेशरही असू किंवा शकतात. फ्रेशरही असू शकतात. पण आता आपण धरूया ज्यांनी आधी काम म्हणजे केलंय. सेकंड टर्म्स जे असतील, तर ह्या पद्धतीच्या लोकांचं काम कसं आहे, हे कसं कळायचं आणि कसं जाणून घ्यायचं किंवा सो खासदार आता निवडणूक आपली लोकसभेची आहे. म्हणजे आपण आपला खासदार निवडून देणार आहोत. तर खासदार निवडणुकीसाठी तर सगळ्यात सोपी आणि मस्त गोष्ट अवेलेबल आहे ती म्हणजे लोकसभेची वेबसाईट आहे. हं. जी पूर्वी फारच काय म्हणता येईल सगळी माहिती होती, पण बऱ्यापैकी शोधायला लागायची. नेमका कुठे तो टॅब बरं आहे वगैरे असं बघायला लागायचं. नवीन वेबसाईट अगदी काही महिन्यांपूर्वी त्यांनी केली आहे, जी अप्रतिम वेबसाईट आहे. त्याच्यावरती सगळी माहिती उपलब्ध आहे, की या अच्छा. खासदारांनी गेल्या 5 वर्षात काय काम केलं. लोकसभेत किती वेळ उपस्थित होता तो खासदार किंवा ती खासदार, किती प्रश्न मांडले, कोणते प्रश्न मांडले, त्याच्यावर सरकारने काय उत्तरं दिली, कोणते मी कायदे मांडले, कोणत्या कमिटीजवर काम केलं, कोणती भाषणं दिली, किती वेळा भाषणं दिली, बापरे! इतकं डिटेल्ड आहे त्याच्यावर. एम-पी फंड्स मी कसे वापरले, कुठे वापरले, कशावरती वापरले, ही सगळी माहिती आहे. ही सगळी आपल्याला एका क्लिकवर बघता येते. बघा, लोकसभेच्या वेबसाईटवरती Google केलं की लोकसभेची वेबसाईट तुम्हाला दिसेल. संसद असं त्याचं नाव आहे नवीन. पूर्वी lokasabha.nic.in होतं. पण आता संसद किंवा लोकसभा सर्च केलं की पहिली तुम्हाला ती दिसेल. ओके. त्यामुळे लगेच दिसते. त्याच्यात मेंबर्स असं लिहिलेलं आहे. मेंबर ऑफ पार्लमेंटबद्दल बोलतोय. मेंबर्सच्या टॅबवर गेलात की अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये तुम्हाला सगळे तुमचे एम-पीज दिसतात किंवा तुम्हाला तुमच्या कॉन्स्टिट्युएन्सीनुसार, तुमच्या भागानुसार, जिकडनं खासदार निवडून जातात, हो. त्यानुसारही सर्च करता येतं किंवा डायरेक्ट नावाने सर्च करता येतं. ओह! अजून काय पाहिजे? ओपन करायचं आणि अख्खं प्रोफाईल बघायचं आणि ते करत असताना तुम्हाला त्यांचं बाकी पण प्रोफाईल दिसतं. म्हणजे नॉट जस्ट प्रिव्हियस वर्क, एक्सपिरियन्सवालं काम फक्त बघत नाही आहोत, तर त्यांचं बाकी पण दिसतं. शिक्षण काय आहे? जन्म कधी झाला? वय काय आहे? हं, हं. या गोष्टी दिसतात. इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवरती आत्ता निवडणुका आहेत. त्यावेळी त्यांना एक ॲफिडेव्हिट प्रत्येक कॅन्डिडेटला भरायचं असतं, जे हो. कंपल्सरी असतं. ज्याच्यामध्ये त्या माणसावर कोणते गुन्हे दाखल आहेत, त्यांची संपत्ती काय आहे, त्यांचं शिक्षण काय आहे, हे सगळं ॲफिडेव्हिटमध्ये त्यांनी लिहिणं एक्स्पेक्टेड आहे. ते आपल्याला बघता येतं. ते ज्या दिवशी तुमचं कन्फर्म होतं कॅन्डिडेचर, त्या दिवशी ते वेबसाईटवरती येतं. लिटरली काही-काही वेळेला तर त्या संध्याकाळी येतं. ओह! की सकाळी भरलंय आणि संध्याकाळी ॲफिडेव्हिट स्कॅन करून आलं पण. एवढं फास्ट असतं? इतकं फास्ट पण आता इलेक्शनच्या काळात तर भयानक फास्ट होतं सगळं. बापरे! आता आपण हे मुद्दे वेगवेगळे बोलत होतो ना, तर एकतर मी मतदान करण्याआधी काय-काय गोष्टी माझा जर आधीचा आमदार, खासदार किंवा नगरसेवक असेल, कारण आता सगळ्याच इलेक्शन्स या पुढच्या वर्षा 2 वर्षात होतील. होतीलच. तर काय-काय गोष्टी मी पाहिल्या पाहिजे, जर माझा तो ऑलरेडी स्टँडिंग नगरसेवक असेल. म्हणजे आता आपल्याला तुम्ही पण प्रगती पुस्तक काढता खासदारांचं, ज्याच्यामध्ये आपल्याला कळतं, की काय-काय त्याचा संसदेतला परफॉर्मन्स काय आहे, किती प्रश्न विचारले, काय पद्धतीचे प्रश्न विचारले वगैरे आपल्याला हे कळतं. पण आम्ही आता नार्वेकरांसोबत एक एपिसोड केला विधानसभेतला. तर हं. त्यांना विचारलं होतं, की विधानसभेतला अटेंडन्स किती महत्वाचा आहे? तर त्यांचं असं म्हणणं झालं, की विधानसभेतला अटेंडन्स तर आहे, पण त्यांना मतदारसंघातही वेळ द्यावा लागतो. त्याच्यामुळे तुम्ही जे काही पार्लमेंटमध्ये, जे काही हाऊसमध्ये रिप्रेझेंट करता, तिथे जाऊनही प्रश्न विचारायचे, तिथे जाऊनही रिप्रेझेंट करायचे. ॲट द सेम टाईम मतदारसंघात येऊन कामे करायची. तर कसं काय मुद्द्यांवरती जज केलं पाहिजे माझ्या स्टँडिंग नगरसेवकाला, आमदाराला किंवा खासदाराला, की हे करतो आहे म्हणजे हा कदाचित योग्य दिशेनं कामं करतो आहे. खासदार आणि आमदार हं, यांचं काम हे विधानसभा आणि लोकसभा इथेच आहे. हं. त्यांचं मतदारसंघात खरं तर कामच नाही. नाही.
नार्वेकर जे काही म्हटले असतील हं. ते पॉलिटिकल कंपल्शन बद्दल बोलले. हं. आम्हाला मतदारसंघात वेळ द्यावा लागतो कारण त्याशिवाय आम्हाला लोक म्हणजे त्यांना असं वाटतं की आमचा आमदार इकडे फिरकलाच हो. नाही आणि म्हणजे आलाच यांनी नाही. कामच केलं नाही. तर ठीक. याच्यामागे पॉलिटिकल कंपल्शन वाला पार्ट आहे. हं. आता खरं तर याच्यासाठी सुद्धा खूप इंटरेस्टिंग पद्धतीने काम करता येऊ शकतं आमदारांना आणि खासदारांना. हं. म्हणजे मी जेव्हा असं म्हणतो की आमदारांनी आणि खासदारांचं काम हे मुंबईत जाऊन विधानसभेत किंवा दिल्लीत जाऊन लोकसभेत आहे, तेव्हा याचा अर्थ असा की त्यांनी त्यांच्या मतदारसंघाला रिप्रेझेंट करायचं आहे. हं. त्यांना आपण लोकप्रतिनिधी म्हणतो. हो. मराठीमध्ये रिप्रेझेंटेटिव्ह म्हणतो आपले. म्हणजे त्यांनी त्यांच्या मतदारसंघातल्या लोकांचं प्रतिनिधित्व तिथे जाऊन करायचं आहे. म्हणजे लोकांचं जे काही म्हणणं आहे ते फक्त मांडण्याचा तुम्ही काय एक स्पीकर आहात. हो. तुम्ही माईक नाही आहात किंवा तुम्ही बोलणारे नाही आहात. हं. तुमच्या लोकांचं काय म्हणणं आहे ते तुम्हाला तिथे जाऊन मांडायचं आहे. तुमच्या लोकांच्या ज्या काही आकांक्षा आहेत त्या तुम्हाला तिथे मांडायच्या आहेत. तुमच्या लोकांचे जे प्रश्न आहेत ते तुम्हाला तिथे मांडायचे आहेत. बरोबर. तुम्ही माध्यम आहात. म्हणजे मी याचं कायम बोलताना एक्झाम्पल देतो, की समजा आपला अँबॅसेडर आपण अमेरिकेमध्ये पाठवलेला आहे. हो. भारताचा राजदूत हा अमेरिकेमध्ये पाठवला आहे. तर राजदूत म्हणजे सरकार असतं का? नाही. हं. तो भारताचा प्रतिनिधी असतो. हं. UN आपण पाठवतो. आपला रिप्रेझेंटेटिव्ह असतो. आता आपण पाठवलेला राजदूत त्याच्या मनाने तिकडे काहीही काम करायला लागला, तर चालेल का? नाही. तो काय करतो? तो इथे एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टरला विचारतो, की हं. आपली भूमिका काय आहे? मी तिथे काय भूमिका मांडायची आहे? एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टर आणि ओव्हरऑल कॅबिनेट, पंतप्रधान हे सगळे मिळून ठरवतात, की भारताची ऑफिशियल भूमिका काय आहे? ते त्या राजदूताला सांगतात, त्या अँबॅसेडरला सांगतात आणि अँबॅसेडर ती भूमिका मांडतो. हो. आपण आपले अँबॅसेडर पाठवतो. हं. आता अँबॅसेडर आपल्याला विचारतो का? तो विचारत नाही आणि म्हणून त्या अँबॅसेडरला वाटतं, की आपण मतदारसंघात जावं, 4 सभा घ्याव्यात आणि काहीतरी काम केल्यासारखं दाखवावं. एखादा दुसरा बोर्ड लावावा, एखादा बस स्टॉप लावावा, ज्याच्यावर आपण म्हणावं, की आमदार निधीतनं किंवा खासदार निधीतनं संकल्पना. झालंय. संकल्पना माझी आहे. 4 उद्घाटनाला जावं म्हणजे आपण दिसत राहू. हं. पण हे दिसत राहणं याच्यापेक्षा बेटर मार्ग असा आहे, की पुढच्या महिन्यात लोकसभेमध्ये हा कायदा मांडला जाणार आहे. हं. तुमचं काय मत आहे? हं. सांगा मला. तुमचं मत मी ऐकायला आलोय. घ्या तशी सभा. टाउन हो. हॉल मीटिंग्स होतात अनेक प्रगत देशांमध्ये, की माझा मेंबर ऑफ पार्लमेंट जो आहे तो माझा रिप्रेझेंटेटिव्ह आहे. माझा मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली MLA हा जो आहे तो माझा रिप्रेझेंटेटिव्ह आहे. मला विचार ना मग काय मांडायची भूमिका? कायदा येतोय ना. हो. तर मला विचार की काय मी कायदे मांडू का नवीन तिथे? मी काही प्रश्न विचारायला हवेत का? कारण तू नाही मांडू शकत आहेस, कारण तू नागरिक आहेस. हो. तू मला निवडलेलं आहेस, की मी तुझ्या वतीने हे काम करायचंय. तर मला सांग ना, मी काय प्रश्न तिथे विचारू? हे जर कोणताही आमदार किंवा खासदार करायला लागला ना, लोकांना विचारायला लागला, की हे कायदे प्रस्तावित आहेत पुढच्या लोकसभेच्या अधिवेशनात आणि मी काय भूमिका मांडायची सांग मला. तर का लोकं म्हणतील, की हा काम करत नाही? हो. अनेक पार्लमेंटरी कमिटीज असतात ज्याच्यावरती खासदार काम करतात हो. आणि बरेच खासदार काम करतात. असं नाही, की फक्त काही मूठभर लोकच काम करतात. कारण त्या समित्यांकडे अनेक विषय रेफर केले जातात. त्या कॉन्सेप्ट अशी आहे, की 543 लोकं प्रत्येक वेळी एकत्र येऊन काहीतरी एखादा डिसिजन घेऊ शकत नाहीत. मग 15-20 लोकांची छोटी समिती बनवावी. हं. त्यांनी काही रेकमेंडेशन्स 500 लोकांना द्यावीत. जसं आपण एखादा इव्हेंट ऑर्गनाइज करणार असू. हो. आता अमुक-तमुकचा एक इव्हेंट झाला होता. हो. तर तुम्ही छोट्या टीम्स केल्यात ना, हो. की स्टेज सजावट आणि या सगळ्यासाठी हे असेल. व्हिडिओची जबाबदारी आपण याच्याकडे देऊ. सिमिलरली पार्लमेंटमध्येही वेगवेगळ्या विषयानुसार कमिटीज करून, टीम्स करून त्यांच्याकडे काही विषय दिले जातात, की याचा हं. तुम्ही अभ्यास करा पाहू. आम्हाला अमुक-अमुक विषयातला अभ्यास कायदा करायचा आहे, त्याचा अभ्यास करायचा आहे. तर तुम्ही 15 खासदार जरा एकत्र बसा. तुमची काय रिकमेंडेशन्स असतील ती 550 लोकांना द्या. मग हं. आपण चर्चा करू, मग कायदा बनवू. किती सुंदर सिस्टम आहे. हो. तिथे खासदार करतात की नाही काम? हे विचारलं तर पाहिजे. काय तुम्ही रिकमेंडेशन दिलं? तुम्ही काय सूचना केल्यात? तुम्ही काही स्वतः कायदे मांडलेत का? कायदे मंडळ असं त्याला आपण म्हणतो हो. टेक्निकल भाषेत. हो. म्हणजे जिथे कायदे बनतात ते. लेजिस्लेचर. कायदे बनण्याची जागा. कायदे बनवण्यात तुम्ही काय केलंत? पॉलिसी बनवण्यात तुमचे इनपुट्स काय आहेत? हं. ती जी नवीन पॉलिसी सरकारने आणली असेल, त्याचा माझ्या आयुष्यावर कसा परिणाम होणार आहे, ते सांग ना मला येऊन. हं. तू माझा प्रतिनिधी आहेस ना. हो. येऊन मला सांग. एक छोटी सभा घे, 4 सभा घे. पुण्यासारख्या ठिकाणी एक सभा पुरणार नाही कदाचित. पण या गोष्टी झाल्या, या गोष्टी मांडल्या गेल्या आणि मला सांग. आता सभाही घ्यायची गरज नाही. टाक तुझ्या सोशल मीडियावरती. हो. एक Instagram लाईव्ह कर. एक Instagram लाईव्ह कर. एक्झॅक्टली. की हे झालं आणि हे मी केलं. या पार्लमेंट सेशनमध्ये मी या गोष्टी केल्या. हे कायदे आले. ह्याच्यावर माझी भूमिका ही. तेच Instagram लाईव्ह तुम्ही आधी करू शकता.
की हे कायदे येणार आहेत, मी काय भूमिका घेऊ सांगा मला. हम्म. विचारा तर खरं आम्हाला. हे विचारत नाही म्हणून त्यांना वाटतं की मला मतदारसंघात पण वेळ द्यायला लागतो. तर आमदार आणि खासदाराचं कामच नव्हे. त्यांनी फक्त आपल्याला विचारण्यापुरतं यायचंय आपल्या मतदारसंघात. हो. त्याचं काम दिल्लीत आणि मुंबईत आहे. हो. इथलं काम हे महापालिकेचं आहे. गावांमध्ये ग्रामपंचायतीचं आहे, जिल्हा परिषदेचं आहे, की तिथे त्या यंत्रणांमार्फत कामं होत आहेत. हम्म. आमदार खासदारांनी कायदे बनवू देत, पॉलिसी बनवू देत, सरकारवर लक्ष ठेवू देत. या गोष्टी त्यांचं काम आहे. तसंच नगरसेवकांचं सुद्धा वॉर्डात काम नाहीये. त्याला आपण वॉर्ड सेवक नाही म्हणत. आपण त्याला नगरसेवक म्हणतो. हो. याचा अर्थ असा की त्यांनी संपूर्ण नगराचा विचार करून महापालिकेची जी काय म्हणता येईल, महापालिका पातळीची एक प्रकारे पार्लमेंटच आहे, हम्म. ज्याला हम्म. जनरल बॉडी असं म्हणतात. हो. मुख्य सभा, जिथे सगळे नगरसेवक एकत्र बसतात, हो. तिथे त्याचं मुख्य काम आहे. वॉर्डात येऊन तू काय करतोयस? वॉर्डातल्या लोकांना तू रिप्रेझेंट तिथे जाऊन करणं अपेक्षित आहे. सगळ्यांनी कशाला शिवाजीनगरला महापालिका भवनात जायला पाहिजे? म्हणून तुला निवडून दिलेलं आहे हो. की पुण्याचे सगळे 30 लाख लोक जाऊ शकत नाहीत, तर तू जा बाबा. तू आमच्या वतीने तिथे म्हणणं मांड. आणि मग तिथे काय म्हणणं मांडलंस ते आम्हाला येऊन सांग. आणि ते जर तू सांगत नसशील तर काहीतरी प्रॉब्लेम आहे. तू हम्म. मनमानी करतोयस. आणि मग तो प्रॉब्लेम येतो की आपल्याला असं वाटतं की आपण काहीतरी मागायला जातोय की बाबा रस्ता प्लीज करून दे, हो. मग आम्हाला प्लीज हे करून दे. मग तो म्हणतो की ठीक आहे देतो. तर तो जो एक मी याला काय म्हणतो की आपल्या सगळ्या नेत्यांना ना गॉडफादर सिंड्रोम झालाय. तर म्हणजे मला ही टर्म पासून स्वतःवरच मी खुश होतो हे म्हणल्यापासून. संकल्पना संकल्पना तन्मय मी पाठी लावली पाहिजे. सो सांगायचा उद्देश असा की तू गॉडफादर पाहिलाय हो. सिनेमा. सो पहिल्यांदा जेव्हा गॉडफादर कडे तो जातो की म्हणतो की माझ्या मुलीवरती अत्याचार झाले आहेत, तो पहिला सीन आहे. आणि तेव्हा गॉडफादर पहिल्यांदा म्हणतो की तू पोलिसांकडे का गेलास? तू आधी माझ्याकडे का नाही आलास? इगो येतो हो. की माझ्याकडे ये. सेम नगरसेवक आणि आमदारांना आहे. तुम्ही परस्पर जर अधिकाऱ्यांकडे गेलात आणि काम करून घ्यायला लागलात तर नगरसेवक आणि आमदार अत्यंत अस्वस्थ होतात. ते म्हणतात या ना तुम्ही माझ्या ऑफिसमध्ये या, मला सांगा की तुम्हाला काय हवंय, मग मी ते करून देईन. म्हणजे तुम्ही मग मी तुमचं काम करून दिलं असं होईल. तर त्यांना सांगायला पाहिजे की अहो, तुम्ही हे नाही करणं अपेक्षित, तुम्ही या, मग आम्ही सांगू की हे कर आणि मग तू करशील. प्लीज करून द्या नाहीये, आम्ही याचक नाही आहोत, हम्म. तुला आम्ही नेमलेलं ते काम कर. तर ते मला विसरू. वाटतं हे समअप छान होते, की आपण सुरुवातच इथपासून केली, की त्यांचं नातं काय आहे. म्हणजे खरं तर ते मला वाटतं आपण ज्या पर्स्पेक्टिव्हनेच सरकार आणि आपल्या नात्याकडे बघतो ना, तिथेच एक मेजर ऍड करू का फजिती याच्यात? होते. येस, येस प्लीज. सो सरकार म्हणजे काय याच्याबाबत पण अनेकदा गैरसमज असतात. हां. म्हणजे सरकारची भूमिका कशी असली हां. पाहिजे काम करताना आणि लोकांच्या पर्स्पेक्टिव्ह बद्दल बोलतोय म्हणून हो. मी परत हो, हो, आपण हो. तिकडे शुअर. येतो. सो खूपदा असं होतं की एकतर कोणीतरी आपल्याला सरकार मायबाप सरकार सारखं तरी बघितलं होतं की ते सगळे आपल्याला काहीतरी देणार आहेत हं. आणि त्यांनी दिलं म्हणजे लय भारी. हो. तर तसं तर ते नाहीये हे पण बघितलंच. किंवा दुसरा एक अप्रोच असा असतो की जणू काही ते एखादी कंपनी रन करतायत आणि कंपनीचे डिरेक्टर आहेत. आता हं. कंपनीचे डिरेक्टर असताना बऱ्याचदा गैरसमज असा होतो की ज्यांच्याकडे जास्त स्टेक्स असतात, जे जास्त मोठे शेअर होल्डर असतात, त्यांना मान जास्त मिळायला पाहिजे. हो. त्यामुळे अनावश्यक एक सेन्स ऑफ एंटायटलमेंट तयार झालेला असतो की हं. मी इन्कम टॅक्स भरतो, मला जास्त महत्त्व दिलं पाहिजे हं. किंवा अशा स्वरूपाचं. तर मुळात ना सरकार म्हणजे कंपनी आहे, ना ते काहीतरी एकदम राजे आहेत की जे आपल्याला देतील किंवा जहागीरदार आहेत. हो. सरकार आपण ज्यांना नेमलेलं आहे तेही टेम्पररी आहे 5 वर्षासाठी. प्रत्येक खासदार, आमदार, नगरसेवक हा 5 वर्षासाठी नेमलेला आहे आणि ते भारत देशामध्ये जे काही रिसोर्सेस आहेत, पैशापासनं ते नैसर्गिक रिसोर्सेस पर्यंत सर्व गोष्टी, या सगळ्या गोष्टींचे ट्रस्टी आहेत, विश्वस्त आहेत. हो. त्यांच्यावर आपण विश्वास टाकलेला आहे की तुम्ही कायदे आणि संविधान यानुसार या रिसोर्सेसचा वापर करून आमचं भलं करा. हं. यासाठी आपण त्यांना नेमतो आहोत. हो. तर तुम्ही ट्रस्टी आहात 5च वर्षांसाठी. ना तुम्ही डिरेक्टर आहात किंवा सीईओ आहात. त्यामुळे सीईओच्या मध्ये कसं होतं, प्रॉफिट आला ना मग संपला विषय. हां. मागे काही का करेना. हं. हा ॲटिट्यूड आपोआप सरकारमध्येही यायला लागतो. तर तसं नाहीये तुम्हाला तुमचं काम. तुम्ही ट्रस्टी आहात. तुम्हाला रिसोर्सेस पण दिलेले आहेत. त्यामुळे नैसर्गिक साधन संपत्ती, नॅचरल रिसोर्सेस जे आहेत, नद्या, नाले, टेकड्या, हेही तुम्हाला बरबाद नाही करायचंय कारण ह्याची ट्रस्टीशिप तुम्हाला दिलेली आहे. हं. विश्वासाने एखादी गोष्ट तुमच्याकडे हाताळायला दिलेली आहे. त्याचा अर्थ असा की ते सगळं जपणं तुमचं काम आहे. हं. आणि ते सरकारचं आणि नागरिकांचं नातं परत आहे. म्हणजे जसं आपण नेमलेलं आहे ते ट्रस्टी म्हणून नेमलेलं आहे. हो. त्यांना सेवक म्हणून नेमलेलं आहे.
त्यांना आपण सरसकट काय म्हणतात त्याला सेवक हा थोडासा जास्त ब्रॉडर शब्द आहे. हो. नोकर नाहीये नुसतेच, ते हम्म. सेवक आहेत. म्हणजे सांगतो तेवढं काम कर एवढं नाहीये. नाहीये. तो सेवाभाव पण असणं अपेक्षित आहे आणि तो ट्रस्टी भाव असणं अपेक्षित आहे, हो. की मोठ्या विश्वासाने माझ्याकडे गोष्टी दिल्यात, त्या मला आता करायच्या आहेत. आता एवढं सगळं मी थेरॉटिकल मांडल्यानंतर आपले सगळे नेते जेव्हा डोळ्यासमोर येतात तेव्हा की हे खरंच असं मानत असतील का? हो. असा प्रश्न आपल्याला पडणं स्वाभाविकच आहे. पण ते त्यांना मानायला लावणं हे आपलं काम आहे. दॅट इज आवर हो. ड्युटी. हम्म. आत्ता आपण ह्या सगळ्या ज्या गोष्टी बघितल्या त्या कुठेतरी थोड्या अशा आयडियलिस्टिक कडे झुकणाऱ्या वाटतात का? की हे म्हणजे हे खरंच प्रॅक्टिकल मध्ये शक्य आहे का? किंवा जरी शक्य असेल ते एका पर्टिक्युलर वर्गाला, एका पर्टिक्युलर वेळ, प्रिव्हिलेज, पैसा असलेल्या गटाला शक्य आहे. का हे सगळ्यांना खरंच करणं इतकंच प्रॅक्टिकली शक्य आहे? तुझ्या प्रश्नातला जो मुद्दा आहे, की प्रिव्हिलेज गटालाच शक्य आहे का? ऑन द कॉन्ट्ररी ॲक्चुअली अंडर प्रिव्हिलेज लोकं याचा सगळ्यात जास्त वापर करतात. म्हणजे तुला जर तू जर बघितलंस तर लोअर मिडल क्लासमधली लोकं, लोअर क्लासमधली लोकं, झोपडपट्टीमधली लोकं ही किंवा ग्रामीण भागातली लोकं, की जी सपोजेडली अंडर प्रिव्हिलेज्ड मानतो आपण, पण ती जास्त ॲक्टिव्ह असतात. पॉलिटिकली सुद्धा आणि जास्त अवेअर पण असतात. म्हणजे मी अनेकदा कॅब ड्रायव्हर्सशी, रिक्षा चालकांशी हम्म. गप्पा मारतो किंवा रँडम भाजीवाल्यांशी गप्पा मारतो आणि त्यांच्याकडनं खूप वेगळे पर्स्पेक्टिव्ह येतात आणि त्यांना माहिती असतात अनेक गोष्टी. हम्म. त्यांना राजकारण माहिती असतं, त्यांना राजकारणात काय चाललंय माहिती असतं, त्यांना कोण काय काम करते ते माहिती असतं. एखादा मला रिक्षावालाच सांगतो, की तो हा नेता आहे ना, तो आहे या पक्षात, पण त्याचे याच्या बरोबर लय लागेबांधे आहेत. मग तुला कसं माहिती? अरे तो आमचा कार्यकर्ता आहे ना, तो ह्यांच्याबरोबर काम करतो, हो. आमच्या शेजारीच राहतो. माहिती असतं, त्यांना बघत असतात, ते अवेअरही जास्त असतात. कारण ते खरंच भोगत पण असतात. ते थेट संबंध त्यांच्याशी असतो. म्हणजे कायमच आता क्लायमेट चेंजच्या बाबतीतले ॲक्टिव्हिस्ट म्हणतात, की क्लायमेट चेंजचा पहिला फटका सगळ्यात गरीब वर्गाला बसतो. कारण अवकाळी पाऊस आला, की शेतकरीच मरतो. आपल्याला फार-फार तर इनकन्व्हिनियन्स होतो, की हो. अचानक पाऊस आला यार, जाता-जाता भिजलो, घरी जाताना हम्म. भिजलो. पण मी घरी जाऊन भजी खातो आणि कॉफी पितो. हे प्रिव्हिलेज आपल्याला आहे. हम्म. पण अवकाळी हो. पावसात पहिला जातो तो गरीब जातो किंवा अंडर प्रिव्हिलेज माणूस जातो. त्यामुळे पण ते जास्त ॲक्टिव्ह असतात. त्यामुळे ते जास्त अवेअर पण असतात. त्यामुळे हे आयडियल नाहीये. हे खरंच ते करतात. म्हणजे हम्म. माझं म्हणणं आहे, की ग्रामीण भागातले लोकं ग्रामसभा घेऊन त्यांना काय हवंय ते ठरवत आहेत. तर आपण सोसायटीची एक सभा घेऊन नगरसेवकाला आपल्याला काय हवंय ते सांगायला किती अवघड आहे. हम्म. हे अजिबातच आयडियल नाहीये. फक्त करायची गरज आहे. हो. केल्याने होत आहे रे. इतकंच महत्वाचं आहे. हो. आता आधी आपण केलेची पाहिजे. आता आपण केल्याने होत आहे याच्यावरती फोकस केलात ना, म्हणजे आता तू परिवर्तनसाठी इतकी वर्ष स्थानिक पातळीवरती म्हणजे काय प्रेशर ग्रुप म्हणून काम करतो आहेस. तर काय पद्धतीचा इम्पॅक्ट फक्त 4 लोकं एकत्र आल्याने होऊ शकतो, घडू शकतो? याच्या म्हणजे एखादा इन्सिडेंट तू सांगू शकलास तर? कारण मला हे फक्त माहिती आहे, की अच्छा मग हे कळतंय, की कदाचित मला एफर्ट्स टाकावे लागणार आहेत. मला काहीतरी करावं लागेल. मी 4 टाळकी गोळा करतो, 4 मित्र गोळा करतो. सोसायटीतले कधीही एकमेकांशी बरे न बोलणाऱ्या लोकांना एकत्र आणायचंय आणि मला एक अर्ज करायचा हे मला करावं लागणार आहे. पण ते केल्यानंतर काय पद्धतीचा इम्पॅक्ट होऊ शकतो? म्हणजे लोकच फक्त एकत्र आले तरी किती मोठा चेंज त्यांना शक्य आहे का काही घडवणं? मी एक अप्रतिम उदाहरण तुला सांगतो, हं. की पुण्यामध्ये सहकारनगर सिटिझन्स फोरम म्हणून एक नागरिकांचा गट आहे. हो. परिवर्तनचे अनेक लोक त्याच्यामध्ये सहभाग घेत असतात. परिवर्तन सातत्य मित्र आहेत आमचे सगळेच आणि अतिशय जवळून आम्ही काम करतो. तिथे सगळे ते सिटिझन्स एकत्र आले, नागरिक एकत्र आले आणि त्यांनी कामाला सुरुवात केली. कामाला सुरुवात केली म्हणजे काय? त्यांनी काय केलं, की आपल्या भागात काय-काय बरं कामं चालली आहेत? हं, काढू बघू बघू तरी लिस्ट. हं. तर ती लिस्ट बघायला सुरुवात केली. आता ही माहिती अधिकारात बघितली. पुणे महापालिकेत एक अजून एक गोष्ट आहे. हे परत तुम्ही ठेवायचं की नाही ठरवा. हं. की दर सोमवारी 3 ते 5 कोणतीही फाईल बघता येते कोणत्याही नागरिकाला जाऊन. हो. हे पुणे महापालिकेच्या सगळ्या ऑफिसेसमध्ये, सगळ्या वॉर्ड ऑफिसेसमध्ये आहे, की कुठेही जाऊन 3 ते 5 कोणतीही फाईल बघता येते. कारण आपण मालक आहोत ना. आपण म्हणू शकतो, की बाबा या रस्त्याची फाईल हो. दाखव असं म्हणू शकतो. आणि आपल्याला दाखवली जाते. दाखवणं कंपल्सरी आहे. सोमवारी सुट्टी आली एखादी सरकारी, तर मंगळवारी करणं अपेक्षित आहे. सो दर सोमवारी दुपारी 3 ते 5 आपण पुणे महापालिकेच्या कोणत्याही ऑफिसमध्ये जाऊन कोणतीही फाईल बघू शकतो. कोणतीही कागदपत्र मागू शकतो. त्यातल्या कॉपीज हव्या असतील तर लेखी तसा अर्ज द्यायचा, की याच्या कॉपीज दे. ते सांगतील, की 2 दिवसात झेरॉक्स करून ठेवतो. त्याचे पानाप्रमाणे गुणिले ₹2 एवढे पैसे भरायचे. त्या सगळ्याच्या कॉपीज आपल्याला मिळतात.
कॉपीज घ्यायच्या नसतील तर फुकटच सगळी सर्व्हिस आहे बघण्याची सुद्धा. आणि ते डिनाय नाही करू शकत. डिनाय नाही करू शकत. तसा रूल आहे. त्यामुळे आपण सगळे बघू शकतो. आता सिटिझन्स फोरमनी, सहकारनगर सिटिझन्स फोरमनी काय केलं? ते म्हणले की आपण ही कामं बघू. आपल्या भागात काय-काय कामं करतात, काय माहिती किती पैसे खर्च केलेत. हं, कारण एखादं बाकडं दिसतं, एखादा रस्ता दिसतो, पण गेल्या 4 वर्षात काय केलंय? हं. मग त्यांनी ती यादी काढली महापालिकेतनं, वॉर्ड ऑफिसमधनं त्यांच्याच. फार दूर शिवाजीनगरपर्यंत आले पण नाही. हं. सहकारनगर धनकवडी क्षेत्रीय कार्यालयात गेले. तिथनं ती माहिती घेतली. मग लिस्ट आली, कागद आले सगळे. मग सगळे बसले गोल. मग ते वाचायला लागले, की काय-काय आपल्या भागात बघू तरी काय-काय कामं केली आहे. की अरे हे केलं, हो. अरे इथे ड्रेनेज लाईन टाकली, वाह! वाह! छान आहे. अरे इथे पाण्याची लाईन टाकली. असं वाचता-वाचता त्यांना दिसलं, की जॉगिंग ट्रॅक त्यांनी बांधलाय. ते म्हणले, "जॉगिंग ट्रॅक बांधलाय आपल्या भागात आणि त्याच्यासाठी 18 लाख रुपये खर्च केलेत." "कुठे बांधलाय रे? तुमच्या इथे आहे का?" "नाही." "तुमच्या मोहल्ल्यात, तुमच्या गल्लीत आहे का?" "नाही." "तुझ्या इथे आहे का?" "नाही." "कुठे बांधलाय?" "ते तर याच्यात लिहिलेलं नाहीये." मग ते पुन्हा महापालिकेत गेले. ते म्हणले, की "हे एक दिसतंय ना काम, त्याची फाईल दाखवा पाहू." मग त्यांनी "अहो ते ते काढून देतो." मग त्यांच्याकडनं रिलक्टन्स आल्यावरती म्हणलं, "अरे काहीतरी गडबड आहे का काय?" तिथल्याच लोकांचं आहे, मी हो. मी नव्हतो ह्याच्यात इन्व्हॉल्व्ड. पण हे सहकारनगरमधले नागरिक आहेत. ते म्हणले, की "नाही, नाही, मला ती फाईल बघायचीच आहे आणि ती फाईलच नाहीये आणि ते 18 लाख रुपयेच खर्च तर झालेले आहेत आणि तो जॉगिंग ट्रॅकही अस्तित्वात नाहीये." मग ह्याची तक्रार केली नागरिकांनी, ओह! की पैसे खर्च झालेले आहेत. मी माझे ₹10 दिलेत, 100 ग्रॅमचा बिस्किटांचा पुडा मला मिळालेला नाही. नाही. माझे कुठेतरी पैसे गेलेत, काहीतरी गडबड आहे. त्याच्यानंतर 2 अधिकाऱ्यांचं निलंबन झालं आणि एका अधिकाऱ्याची मायावती बदली झाली. हा डायरेक्ट इम्पॅक्ट आहे आणि हा आत्ता-आत्ता काम करायला लागलेल्या कोणीही ॲक्टिव्हिस्ट नसलेल्या माणसांनी घडवलेला परिणाम आहे. हो. सामान्य नागरिक साधे फक्त एकत्र आले आणि म्हणले, की माहिती तर बघू काय आपल्या भागात आहे. हं, हं. सहकारनगर सिटिझन्स फोरमचाच अजून एक उदाहरण, की तिथल्या एका नागरिकाला वाटलं, हं. की आपल्या भागात आणि ते सुद्धा का वाटलं? कारण की त्यांचा काहीतरी ॲक्सिडेंट झाला, त्या काकांचा हो, आणि त्यांना असं वाटलं, की अरे इथे सीसीटीव्ही बघू तरी माझी चूक होती का समोरच्याची चूक होती? हो, आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात अगदी सहज घडणारी घटना. हो. म्हणून ते गेले आणि म्हणले, पोलिस स्टेशनात गेले आणि तिथल्या जे पोलिस स्टेशन होतं आणि म्हणले, की तिथे सीसीटीव्ही मला बघायचंय फुटेज. कारण असं-असं घडलं. ते म्हणले ते सीसीटीव्ही बंद आहेत. आता 100 सीसीटीव्ही त्या भागामध्ये आहेत. तर काय नेमकं ते बंद कसे आहेत? म्हणून तो नागरिक वैतागला आणि मग तो मुद्दा त्यांनी स्वतःचा केला. म्हणजे काय केलं? तो म्हणला आधी माहिती तर घेऊ. हं. किती सीसीटीव्ही आहेत? मग 100 सीसीटीव्ही त्या भागात आहे ते कळलं. मग लक्षात आलं अरे त्यातले 87 तर बंदच पडलेले आहेत. मग काय लेखी तक्रार दिली, की हे चालू करा. त्यातले 40 पुढच्या आठवड्यात चालू झाले. ओह! पुढच्या त्याच्यापुढे उरलेले राहिलेले जे होते त्याच्या मागे लागले. मग त्यातनं अजून कुठल्या भागातली सीसीटीव्ही आहे तिकडेही त्यांनी अर्ज करायला सुरुवात केली. तक्रार अर्ज, हं. की सीसीटीव्ही बंद असतील तर चालू करा. हे पुणे-भरात कोणालाही करणं शक्य आहे. आणि फक्त एका अर्जावरती होऊ शकतं. 4 लोकं एकत्र आली आणि म्हणली, की हे नाही व्हायला पाहिजे आणि कसं काय चाललंय. केल्याने होत आहे रे, आधी केल्याची पाहिजे. आणि हे कोणीच मी म्हटलं तसं हे हो, कोणीच ॲक्टिव्हिस्ट नाहीयेत. हे हो. पूर्ण वेळ ॲक्टिव्हिस्ट नाहीयेत. हे असंही बरोबर आहे. नाही, की वर्षानुवर्ष ह्याच्यात काम करतायत. आता त्यांना अंतर्बाह्य सगळं माहिती आहे. हो. असं यातलं कोणीच नाहीये. हे तिथले फक्त नागरिक आहेत ज्यांना असं वाटतं, की हे प्रश्न आपण किती काळ सहन करणार आणि लेट्स लेट्स गेट इट डन. हो, हो, करून टाकू हे. हो. कोणीतरी करेल अशी कोणीतरी मसीहा येईल आणि आपल्यासाठी सगळं करेल. हे नाही होणार आहे. लोकशाहीत आणि अपेक्षितही नाही. हो. आणि म्हणजे फेअरच आहे ना, म्हणजे माझी न झालेली कामं त्यांचा फॉलोअप करणं किंवा त्याची तक्रार करणं याला ॲक्टिव्हिजम नाहीच म्हणू शकत ना. हा ॲक्टिव्हिजमच नाहीये मुळात. मी फक्त फॉलोअप करतोय, की बाबा माझं हे ॲब्सोल्युटली. काम झालेलं नाहीये. ते करून दे. ह्याच्यात ॲक्टिव्हिस्ट असणं आणि ॲक्टिव्हिजम त्याला लेबल लावण्याची हे अजिबातच गरज नाही. ॲक्टिव्हिजम पण नाहीये. हे जस्ट चांगलं सिटिझन असणं. अवेअरनेस आहे हा. मी चांगला नागरिक आहे याचं हो. उदाहरण ते आहे. दॅट्स इट. येस, येस. थँक यू सो मच तन्मय तू आलास आणि नागरिकांचा रोल आणि सरकारचा रोल काय पद्धतीनं एकतर मतदान करण्याआधी काय-काय गोष्टींची चाचपणी केली पाहिजे हेही समजावून सांगण्यासाठी आज तुझी मदत केलीस. त्यासाठी खूप खूप आभार. तुम्हाला जर नागरिकशास्त्राचे हे एपिसोड्स आवडत असतील तर प्लीज आम्हाला सबस्क्राईब करा. इतर कुठल्याही माध्यमावर ऐकताय तर फॉलो करा आणि आणखीन कोणाला बोलवायला आवडेल, आणखीन कोणते विषय काय पद्धतीनं मांडायला आवडतील हेही डेफिनेटली कळवा. धन्यवाद. थँक